पहा, प्रत्येक गोष्ट वाचल्यानंतर कळते. म्हणजे मला सुद्धा जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा मला काही समजायचं नाही, कारण नोट्स तर सगळ्या गोष्टी असतात आहे ना. मग त्याचा काय फायदा जेव्हा आपण त्याचा निश्चितपणे अभ्यास नाही करू शकत, कारण ते कधी समजतं काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही जेव्हा आपण त्याला डोळसपणानं पाहतो. तर आता पाहण्याची वेळ आली आहे डोळसपणानं ज्या काही गोष्टी तुमच्याकडे असतील त्या. तर पहिला क्वेश्चन पहा, बोलीभाषांचा अभ्यास करताना प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास ही भाषाशास्त्रात का करावा लागतो ते स्पष्ट करा. आता हा प्रश्न आपण अगोदर त्या ह्याच्यामध्ये पाहिला होता बघा, भाषा आणि स्वरूपाचे कार्य ह्याच्यामध्ये पाहिला होता. आणि ते पाहत असताना आपण म्हटलं होतं की भूगोलाचा अभ्यास का करावा लागतो. तर याच्यामध्ये बी तोच भाग आहे की फक्त मी तो बोली हा शब्द आहे म्हणून हा भाग घेतला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्याचा अभ्यास करतो तेव्हा तिथला प्रदेश, तिथलं जे काय राहणीमान आहे, जीवनमान आहे. आता असं का म्हटलं जातं पहा, कारण जे आपण शब्द उच्चारतो ना, मूळ ध्वनी उच्चारतो. आता जे आपली शरीरयष्टी असते किंवा कुणाचा जे काही चेहरा आहे त्याची ठेवं त्याच्यानुसार ते सूर येतात, त्याच्या म्हणजे तोंडामधून सूर निघतात. म्हणजे आपण म्हणतो ना विशेष प्रकारचं, म्हणजे आपण जे मराठी बोलतो, म्हणजे आता तुम्ही माझ्याकडची बोली आणि तुमच्याकडे बोलचीमध्ये फरक असतो. शब्द तेच आहेत, फरक दुसरे आहेत. म्हणजे कशामध्ये फरक आहे तर मूळ ध्वनी किंवा स्वरामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. तर असे कारण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अहिराणी बोलीचे भाषिक वैशिष्ट्ये वर्णन करा. आहे ना, म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे, विशेष काही असं फिरवून काही बी नाही याच्यामध्ये. त्यानंतर डांगी ही मराठीची बोली की गुजरातची, या वादाची भाषाशास्त्रीय चिकित्सा करा. आता याच्यामध्ये पहा काय म्हणतं, हे डांगी याचा वादाविषयी विचारला आहे. तर इथं लक्षात ठेवायचं की किती मार्कला विचारला आहे आणि काय लिहायचं आहे. आता नाही का लक्षात ठेवू, कारण 2011चा हा क्वेश्चन आहे, परंतु जेव्हा आपण 14च्या पुढे जातो तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 14 क्वेश्चन पहा, डांगी बोलीचे विशेष सौधारण सांगा. है ना, विशेष सौधारण म्हणते ते 12/2012. त्यानंतर वऱ्हाडी बोलीचा थोडक्यात परिचय करून द्या. 10 मार्काला 2013 साली. आता याच्यामध्ये जर पाहिला तर थोडक्यात विशेष म्हणजे काय, त्यांना एकच विचारायचं आहे, ते फक्त नाव बदलून अदलून बदलून विचारत आहेत असं आपला म्हणता येतं. आता याच्यापेक्षा जर आपण पाहिलं 6वा क्वेश्चन पहा, अहिराणी या बोलीभाषे संबंधी असलेल्या वादाचे स्वरूप स्पष्ट करा. है ना, तर वाद 2 भाषेमध्ये आहेत, एक अहिराणी आणि दुसरा आहे डांगी. वऱ्हाडीमध्ये विशेष दिसत नाही तो, कारण तो वऱ्हाड हा प्रदेश कसं आपल्या अंतर्भाग येतो, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त वाद दिसत नाही. तर अहिराणी आणि डांगेविषयी वाद विचारला जातो, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे असं कधी कधी कन्फ्युज होतं ना, तिन्ही भाषेबद्दल वाद असतील, तर नाही, 2 भाषेमध्ये आपल्या जे 2 बोली आहेत त्याच्याबद्दल आहेत. तर त्यानंतर 7वा क्वेश्चन पहा, नागपुरी बोलीचे प्रमुख विशेष उदाहरण लिहा. हा ही उपबोली आहे वऱ्हाडीची, परंतु याच्यानंतर कधीच उपबोली विचारली नाही, किंवा त्याचे जे काय पोटबोली म्हणतो किंवा त्याला दुसरं जे काही नाव असेल ते पुन्हा कधी विचारलं नाही, त्याच्यामुळं याच्यामध्ये जास्त नाही जायचं आपल्याला. त्यानंतर 8वा क्वेश्चन पहा, 8व्या क्वेश्चनमध्ये काय आहे, डांगी या बोलीचे स्वरूप वेगवेगळ्या विशेषांच्या आधारे स्पष्ट करून डांगी विषयीच्या वादाची थोडक्यात माहिती लिहा. का म्हणते, डांगी या बोलीचे स्वरूप वेगवेगळ्या विशेषांच्या आधारे स्पष्ट करून, ते काय म्हणते, डांगी विषयीच्या, तिथे स्पेलिंग वेगळी आहे थोडी, डांगी विषयीच्या वादाची थोडक्यात. आता जसं तुम्हाला म्हटलं की त्याच प्रकारचा भाग आहे, जसं अगोदर अहिराणीविषयी विचारलं, आता डांगीविषयी विचारला आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन पहा, अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य सांगा. काय बदल आहे का, अगोदर जसा प्रश्न आहे तसा असा प्रश्न आहे. त्यानंतर वऱ्हाडी बोलीचे प्रमुख विशेष कोणते, रिपिटेशन, वर्डिंग फक्त पहा काय म्हणते ते. त्यानंतर 11वा क्वेश्चन पहा, अहिराणी बोलीचे विशेष सौधारण सांगा. 15/2016. अहिराणी बोलीचे प्रमुख विशेष सांगा. 10 मार्काला 2017. डांगी या बोलीचे स्वरूप स्पष्ट करून तिच्या विषयाच्या वादाची माहिती लिहा. 15/2017. डांगी बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगा. 10/2018. तुम्ही पाहतायत ना कसं विचारतात ते प्रश्न, असं काही नवीन विचारतात का त्याच्यामध्ये, नाही, तेच शब्द आहे, तेच वर्डिंग आहे, काहीच चेंज नाही त्याच्यामध्ये. वऱ्हाडी बोलीच्या शब्दसंग्रहाची स्वरूप वैशिष्ट्ये कोणती, 15/2018. अहिराणी बोलीचे प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. 10/2019. वऱ्हाडी बोलीचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, 10/2017. आता हा इतके प्रश्न होते, किती, एकूण 17 क्वेश्चन. तुम्ही पाहिलात वर्डिंग तीच आहे. काय विचारले, विशेष वैशिष्ट्ये, जास्तीत जास्त वाद याच्या भाग जातात का, नाही. तर थोडंसं आपण मग समजून घेऊया काय काय विचारलं जातं.
तर स्वरूप एक विचारलं जातं, सर्वसाधारण माहिती आहे ना, जशी आहे बोलीबद्दल माहिती तेवढी सर्वसाधारण माहिती विचारली जाते. आणि तिन्ही बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य विचारले जातात. हे अभ्यास केल्यानंतर आपल्याला लिहिता येतं, याच्यामध्ये काही वाद नाही. त्यानंतर फरक कधी नाही विचारला, परंतु आपल्याला लिहिता येतं तसं, कारण दोन बोलीला जर आपण एकमेकासमोर ठेवलं म्हणजे त्याचे पॉईंट ठरले ते आपलं थोडंफार येत लिहिता, परंतु कधी विचारलं नाही. त्यानंतर वादाविषयी विचारलंय. कोणता वाद आहे? डांगे आणि अहिराणीचा वाद, त्याच्याविषयी. याच्या मागं पुढं असा काही प्रश्न नाही. त्याच्यानंतर आपला म्हटलं तर एकतर संधान स्पष्टीकरण उदाहरणसहित द्या, कारण सोनी विचार असेल, आख्यात प्रक्रिया असेल किंवा दुसरं काही असेल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये विचारताना फक्त उदाहरण तर ऑलरेडी असतात, म्हणजे आपण शिकवताना तुम्हाला ते उदाहरण तर भेटतीलच. त्यानंतर कमीत कमी 10 गुणाला अनिवार्य भाग आहे, केलाच पाहिजे, कारण नाही केला तर 10 मार्क जाऊ शकतात. आणि जास्तीत जास्त इथं 30 गुणाला म्हटले, परंतु तुम्ही पहा खालचा इकडे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असं वर्ष आणि गुण. तर जर पाहिला 14 14ला 25 मार्काला होता, 15ला 10, 16 25, 17 25, 18 25, 19 10, 20 10. म्हणजे जास्तीत जास्त काय विचारते त्यांची, म्हणजे 10 आणि 15 मार्काला विचारलं जातं, म्हणजे 10 मार्काला तरी कंपल्सरी विचारलं जातं आहे ना थोडक्यामध्ये. तर आपला इथं म्हणता येतं की जास्तीत जास्त जो काही भाग विचारला त्याच्यावर स्पष्ट राहायचं आहे, म्हणजे सटीक बी राहायचं आहे आपल्याला. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की हे जे काही भाग आहे आपला अभ्यास करायचा ते अशा प्रकारचा आहे, परंतु इथं आणखी एक अशी बाब आहे. जेव्हा आपण बोलीचा अभ्यास म्हणतो किंवा जेव्हा आपण बोलीचा अभ्यास करायला लागतो, तर प्रश्न असा आहे की बोली समजून घेणे शक्य आहे का? प्रश्न आहे ना, साधा प्रश्न आहे की बोली समजून घेणे शक्य आहे का? त्याचं उत्तर आहे हो, शक्य आहे. परंतु कधी त्याला तिथं पुढं म्हणजे आपण म्हणतो ना स्टार्ट केलं जातं, स्टार आहे ना तशा प्रकारे. कधी समजून घेता येतं? जेव्हा तुम्हाला पूर्णपणे व्याकरण माहिती आहे. व्याकरण कोणतं? जे आपण शिकतो ना मराठी भाषेमध्ये पूर्णपणे व्याकरण. परंतु याच्यामुळे काय जातो, दुसरा एक नुकसान म्हणजे वेळ जातो आपला. जर तुम्ही व्याकरण शिकायला बसलंच, म्हणजे जे वाळिंबीचं पुस्तक म्हणा, ज्याचे काही असेल त्यांच्याकडून, ते 350 पेजेस वाचणार आहे ना, मग व्याकरण समजून घेणार, मग बोलीचा अभ्यास करणार का? काय हे शिकवणे शक्य आहे का? वेळ जातो ना त्याच्यामध्ये. आणि मग हे जास्तीत जास्त किचकट आहे. विचार केला तर जे सोनी विचार आहे किंवा आख्यात प्रक्रिया आहे ते लक्षात ठेवावं लागतं. आणि विशेष म्हणजे 10 गुणाला विचारलं जातं आणि अधिक 15 गुणाला विचारलं जातं. मग तुम्ही विचार करा, जी गोष्टी 10 गुणाला विचारली जाते त्यासाठी एवढा खटाटोप का? की पूर्ण व्याकरणचं पुस्तक वाचा, ते समजून घ्या, मग त्याचा अभ्यास करा, फक्त 10 गुणासाठी? नाही ना, एवढंच म्हणजे कॉस्ट बेनिफिट बी नाही आपल्याकडे. याचा फायदा कमी आहे, नुकसान जास्त आहे. कारण जर करायला बसलं तर भरपूर करता येतं. तुम्हाला माहिती आहे की MPSCचं मुलं ते व्याकरण करताना किती दिवस घालत असतील, मग ते आपला समजून घ्या मग करा, या गोष्टी लागत नाही. आता म्हणजे कसं, आता जेव्हा सोनी विचार येतात किंवा आख्यात तुम्ही पुढे पाहिलात तर तिथं नाव येतात, जसं की समास आहे किंवा दंतमूल्य आहे, हे असं बदलतं तसं बदलतं असं ते म्हणतात. मग तुम्हाला ते माहीत नसल्यास मग ते थोडं कन्फ्युजन जातं. तर तिथं दुसरा बी प्रश्न निर्माण होतो, जर माहीत करून घ्यायचं असेल तर वेळ जातो, आणि वेळ जर गेला तर मग ते म्हणजे त्याचं होत नाही ना, इतकं आपण अभ्यास करायचा 10 मार्कासाठी तेवढं हे करायचं असं आहे. मग आपलं काय करायचं आहे की जे सहज दिसतंय, सरळ पाहता येते, त्याचा अभ्यास करायचा आहे. तुमचा एक बी मार्क सुटणार नाही. म्हणजे तुम्ही जर व्याकरण जर नाही केलात तरी बी सुटत नाही, परंतु ते घाबरून जायचं नाही पहिले सुरू. का सुरू? कारण त्याच्यातले काही शब्द येतात, सर या शब्दाचा अर्थच माहीत नाही. तर मी पहिल्या सुरूच तुम्हाला म्हटलं की पहा अगोदर किती मार्काला प्रश्न विचारला जातो, कारण शिकवणारे शिकवत असतील, तुमच्याकडे नोट्स बी असतील, परंतु अगोदरचा काळ होता तो 60 मार्काला, 30 मार्काला, 20 मार्काला. आता नाही विचारलं जातं. सध्याचा ट्रेंड काय आहे पहा सध्या, आहे ना, जास्तीत जास्त 25 आणि 10 पासून ते 25 वाजता जातं कधी कधी. विशेषतः 10-15 मार्काला आहे, आणि ते बी अनिवार्य भागामध्ये येतं. तर असं म्हणायचा उद्देश की याचा अभ्यास जर करायचा असला तर खूप वेळ जातो, म्हणजे व्याकरण ह्या गोष्टी समजून घ्या. परंतु जर गुणांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर गुण कमी आहेत. त्याच्यामुळं जे दिसतंय सरळ आहे, ज्याच्यामुळं अभ्यास होतो तेच करायचं आहे. बाकीच्यावर आपल्याला लक्ष नाही द्यायचं. आपलं टार्गेट आहे UPSC क्लिअर करणं, ना की PhD घेणं, आहे ना. तर आता याच्यामध्ये पुढे जाताना जसं म्हटलं की इथं व्याकरण समजून घ्यावं लागतं, तरी पण काही गोष्टी आपण समजून घेऊया ज्याच्यामुळे तुमचा काही गोष्टी तुम्हाला अडचणी जाणार नाहीत. तर जसं की पहिला शब्द आहे सोनिम. सोनिम कशाला म्हणतात किंवा पदम कशाला म्हणतात? कारण ते पुढे गेल्यानंतर जसं म्हणतात ना, सोनिम व्यवस्था म्हणजे काय असा येतो त्याच्यामध्ये. तर प्रश्न कधी कधी येऊ शकतो तुम्हाला, जर नाही आला तरी बी माहीत असावं.
कारण काही ना काही गोष्टी जर आपला माहीत असल्या, कारण पुढे गेलं की स्वनिम व्यवस्था म्हणलं आणि तुम्हाला स्वनिम व्यवस्थाच माहीत नसल्यास अवघड जातं ना. तर काही जे मोठे मोठे गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहूया, त्याच्यामुळं पुढचा बोलीचा अभ्यास आपला सोपा जाईल. तर स्वनिम काय आहे? स्वनिम काय आहे तर भाषा विज्ञानामध्ये याला स्वनिम हा शब्द आहे. तर वर्ण व्याकरणामध्ये म्हणतो आपण, म्हणजे आपण म्हणतो ना अ ब क ड हे जे काय आहे ना त्यालाच स्वनिम म्हटलं जातं. परंतु ती भाषा विज्ञानामध्ये जसं त्याचा अभ्यास असतो ना त्या गोष्टीनं त्या क्षेत्रामध्ये. परंतु आपल्या भाषेमध्ये आपण वर्ण म्हणतो आणि मी बार बार हे जे काही नाव घेतलं मूळध्वनी तर त्याला स्वनिम म्हणलं जातं. तर या स्वनिमामध्ये काय येतं? स्वर आणि व्यंजन दोन्ही प्रकार येतात, म्हणजे वर्णामध्ये बी तेच होतं. आता मग तुम्ही जर म्हणसाल काय आहे स्वनिम, तर क ख ग अ ब क हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना ते सगळं स्वनिम आहे. आता मला सांगा, मी जर क हा शब्द म्हणजे क हे जे काही ध्वनी जर उच्चारला याचा काही अर्थ आहे का? क ला काही अर्थ नाही ना, ते फक्त मूळ ध्वनी आहेत. ख ला काही अर्थ आहे का? अ ला काही अर्थ आहे का? नाही, ते मूळ ध्वनी आहे, त्याच्यावरून आपला काही समजत नाही. म्हणून इथं म्हणता येतं की ज्या ध्वनीमुळं दोन वस्तूमधील किंवा विचारामधील भिन्नता दाखवली जाते त्याला स्वनिम असे म्हणतात. आणि विशेषतः म्हणजे हे जे काही स्वनिम आहे त्यांना स्वतःचा अर्थ नसतो. तर काय म्हटलं, ज्या ध्वनीमुळे दोन वस्तूंमधील किंवा विचारामधील भिन्नता दाखवली जाते त्याला स्वनिम म्हणतात. आणि विशेषतः म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं असतं ती कुठल्याच स्वनिमाला स्वतःचा अर्थ नसतो. जसं की क ला काही अर्थ आहे का? ख ला काही अर्थ आहे का? नाही अर्थ. ग ला काही अर्थ आहे का? नाही. परंतु ते जोडून जर आले तर आपला त्याचा अर्थ समजतो. त्याच्यामुळे ते जे त्या दोन्ही शब्दामध्ये जे काही भिन्नता दावतं त्याचं नाव आहे स्वनिम. आता विशेषतः काय आहे मग हे, तर हे फक्त उच्चारण आधारित व्यवस्था आहे, त्याला स्वनिम व्यवस्था म्हणतो. म्हणजे क ख ग हे उच्चारतो ना, हे उच्चारण व्यवस्था आहे. याचा मूळ अर्थ काहीच नाही, याला स्वनिमाना स्वतःचा अर्थ नसतो. मग हे कसं कार्य करतात, तर कारक घटक म्हणून काम करतात. जसं की काय आहे गोटा, तर गोटा कसा शब्द तयार झाला, ग प्लस ओटा, तर हा झाला गोटा. लोटा, ल प्लस ओटा, तर अशा प्रकारचे हे शब्द तयार होतात. तर थोडक्यात काय सांगायचे, स्वनिम हे काय असतात, व्याकरण म्हणल्यामधला जे काही वर्ण आहे त्याला आपण म्हणतो. वर्णाला किंवा मूळ ध्वनीला काही स्वतःचा अर्थ नसतो, त्याच्या अनुषंगानं मग ते काही गोष्टी पुढच्या होत असतात. पुढच्या काय गोष्टी होत असतात तर त्या पुढच्या गोष्टीला म्हणतात पदिम किंवा रूपिम. आता पदिम अथवा रूपिम ह्याचा एकच अर्थ आहे. तर भाषा विज्ञानामध्ये याला पदिम अथवा रूपिम म्हटलं जातं. तर आपण व्याकरणामध्ये याला शब्दचिन्ह म्हणतो किंवा ढोबळमानाने शब्द म्हणा, परंतु शब्द म्हणणे हे चुकीचं आहे. कारण पदिम आणि रूपिम हे शब्दाचा लहान भाग अथवा रूप असतं. परत एकदा म्हणतो, पदिम किंवा रूपिम हे शब्दाचा लहान भाग अथवा रूपिम असतं. गेल्या बी क्लासमध्ये म्हटलं होतं की जो काही मूळ भाग आहे ते काय आहे, स्वनिम आहेत, म्हणजे मूळ ध्वनी. परंतु ज्याच्यात लहानातला लहान जो काही भाग येतो एखाद्या शब्दामधला तो काय असतो, पदिम किंवा रूपिम असतो. तर इथं आता तुम्हाला समजलं असेल, कन्फ्यूज व्हायचं काहीच गरज नाही, कारण फक्त ते नाव आहेत. भाषा विज्ञान हे काही अशा आपण म्हणतो ना एक प्रकारचं वैज्ञानिक ते काम करत, त्याच्यामध्ये ते एक क्षेत्र आहे. त्याच्यानुसार ते त्यांना त्यांच्या भाषेनुसार म्हणजे ते असं म्हणा की संज्ञा म्हणा, पर्टिक्युलर डेफिनेशन किंवा ते काही विशिष्ट नाव दिलं जातं, ते भाग आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या इकडे थोडं वेगळं वापरतो आपण, म्हणजे ते सर्वसाधारण किंवा प्रमाण याच्यामध्ये येणारा भाग आहे. तर असा भाग आहे. तर आता इथं म्हणता येतं की उच्चारणातला जो काही सर्वात लघुत्तम किंवा लघुरूप आहे त्याला आपण पदिम अथवा रूपिम असं म्हणतो. आता जसं म्हटलं की जसं की बालक पहा, जे काही लहान मुलं असतात त्यांना आपण लहान मुलाला अ ब असं म्हणायला होतं आहे ना. ते छोटे छोटे गोष्टी असतात, म्हणजे त्यांना स्वनिम माहीत होतं. मग पुन्हा ते थोडेसे मोठे शब्द बोलायला लागतात. मोठे म्हणजे थोडेसे अण्णा, अक्का, आई, बाबा असे बोलायला लागतात. मग हे काय मूळ शब्द आहेत ना, तर तसं म्हटलं जातं. त्याच्यामुळे शब्द आणि पदिम यामध्ये फरक आहे. कसं, जसं म्हटलं ना, पदिम काय आहे, शब्दाचा छोटा भाग, लघुत्तम भाग आहे. तो शब्द पूर्णपणे नाही म्हणता येत त्याला. जसं की हवा, पाणी, वारा हे काय आहेत, हे काय आहेत, फक्त शब्द आहेत. परंतु आता शब्द आणि पदीमध्ये काय फरक आहे, जसं की हवेवर, हवेसाठी, पाण्यावर, पाण्यासाठी. आता हे याला प्रत्यय लागून आला आहे ना, तर हे काहीतरी शब्द झाले. परंतु याचा मूळ भाग कोणता होता, हवा. जसं की आपण म्हणलं हवेवर, हे याला प्रत्यय लागून आला, तर मूळ भाग कोणता झाला, हवा. जसं की आपण म्हटलं की हवासाठी, तर मूळ भाग कोणता आहे, हवा. पाणी, पाण्यावर म्हटलं, पाण्यावरचा मूळ भाग कोणता आहे, पाणी. पाण्यासाठी याचा मूळ भाग कोणता आहे, पाणी. म्हणजे काय म्हणायचं, ज्याला प्रत्यय लागून येतं परंतु त्याचा मूळ भाग जो असतो त्याला पदी म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा भाग आहे ह्याच्यामध्ये. तर ही जे काही प्रक्रिया म्हणतो आपण त्याच्यामध्ये फक्त प्रत्यय लागून होणारी गोष्ट आहे. आता तुम्हाला इथं दोन गोष्टी समजल्या असतील की पदिम आणि रूपीमध्ये काय फरक आहे. कारण याच्यामध्ये काही विशेष असं काही नाही.
कारण जेव्हा आपण व्याकरणचा अभ्यास करतो याच्यामध्ये बरेच गोष्टी सांगतात ते की सोनीमध्ये असा प्रकार आहे, त्याच्यामध्ये असा भाग आहे, कारण ते नेट सेट म्हणा कुठल्याही की एक्झाम असतात ना, त्या एक्झामला ते पूर्णपणे सांगितलं जातं. आपला इथं काही अपेक्षित नाही, करायची गरज नाही, फक्त हे आपल्याला पुढच्या गोष्टी समजावण्यासाठी की पदीम काय असतं, सोनीम काय असतं. त्यानंतर तुमच्या बऱ्याचदा पेपरमध्ये किंवा हा शब्द येतो पहा, सानुक्रम. सानुक्रम काय आहे तर वाक्यरचना. सपोज कन्सिडर करा मी असं म्हटलं, खेळत आहे मुलं तिकडं. तुम्हाला वाटतं का हे बरोबर रचना आहे? नाही. दुसरं उदाहरण पहा, आहे उद्या काम. वाक्याची म्हणजे रचना बरोबर आहे का? किंवा तिसरं उदाहरण पहा, आज काय पण उद्या काम. काय याचा अर्थ? आज काय पण उद्या काम, म्हणजे वाक्याची रचना व्यवस्थित नाही झाली. जसं की पहिलं वाक्य होतं, खेळत आहे मुलं तिकडं. जर याला आपण म्हणलं की मुलं तिकडे खेळत आहेत तर हे योग्य वाटतं ना. त्याच प्रकारे आहे उद्या काम, याला जर म्हणलं की काम उद्या आहे किंवा उद्या काम आहे असं म्हटलं तर योग्य वाटतं. किंवा हे जे काही शेवटचं तर आहे त्याला तर काही तारतम्यच नाही. म्हणजे म्हणायचं की सानुक्रम म्हणजे काय, शब्दाची अशी ठेवण ज्याच्यामुळे वाक्याचा अर्थ आपल्याला सूचित होतो. तर जर नाही ठेवला तर तो वाक्याची जी काही रचना आहे ती ढासळली जाते म्हणा, किंवा त्याचा अर्थ आपला स्पष्ट होत नाही. तर अशा प्रकारचं सानुक्रम, जेव्हा तुम्हाला शब्द आला सानुक्रम, याचा अर्थ की विशिष्ट जे काही पद्धत असते आपल्या लिहिण्याची, म्हणतो ना सब्जेक्ट वर्ब अशा काहीतरी गोष्टी असतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आहे ना, तशा प्रकारचा भाग आहे. ती वाक्याची रचना त्याप्रमाणे केली तरच तो अर्थ व्यवस्थित समजतो, नाहीतर त्याच्यामध्ये दुविधा निर्माण होते म्हणा, किंवा समजतच नाही. जसं की तुम्हाला आता उदाहरण दिले. तर हा सोनीम, पदीम आणि सानुक्रम. त्यानंतर विभक्ती सुद्धा त्याच्यामध्ये येते की विभक्ती प्रक्रिया सांगा, असा विभाग बऱ्याच वेळा म्हटलं जातो की विभक्ती प्रक्रिया सांगा. तर हे काय आहे विभक्ती प्रक्रिया? तर याला दुसरं नाव आहे प्रत्यय प्रक्रिया. जसं तुम्ही जर पाहत असाल तर कुठल्या पुस्तकामध्ये प्रत्यय प्रक्रिया बी म्हटलं जातं, तर ही एकच नाव आहे विभक्ती प्रतिक्रिया, प्रत्यय प्रक्रिया आणि विभक्ती प्रत्यय प्रक्रिया, याला एकच नाव आहे. तर विभक्ती म्हणजे काय आपण पुन्हा पाहूया त्या व्याकरणाच्या भागामध्ये, परंतु आज समजण्यासाठी जेव्हा नाम आणि सर्वनामाच्या रूपात बदल होतो त्याला विभक्ती म्हटली जाते. साध्या आणि सोप्या शब्दामध्ये नाम आणि सर्वनाम यांच्या रूपामध्ये जेव्हा बदल होते तेव्हा विभक्ती म्हणतात. आणि मग कसं असते, का होतं त्याच्यानं, जर बदल झाला तर इतर शब्दाशी जो काही संबंध आहे तो आपल्याला समजतो. विशेष म्हणजे की जे काही इतर शब्द आलेले आहेत ते का आलेले आहेत याचा अर्थ समजतो. नाहीतर तसं जर म्हटलं नुसते शब्द जर लिहिले तर त्याचा अर्थ नाही कळणार. तर हे विभक्ती असतं. तर विभक्ती प्रत्यय काय आहे? तर विभक्ती प्रत्यय काहीच नाही तर नाम व सर्वनाम ह्याला जो का जोडणारे, जर काही सलाना ते म्हणतो, प्रथमा, द्वितीय, चतुर्थ, याच्यामध्ये जे काही येणारे आहेत ते प्रत्यय, ते जोडणारी अक्षर बनून जे काही पुढे तयार होतं त्याला विभक्ती प्रत्यय म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही घ्या की सलाना ते. तर अशा प्रकारचा हा भाग आहे. तर थोडक्यात समजायचं काय की जेव्हा नाम आणि सर्वनामाला प्रत्यय लागलं जातं तेव्हा ती विभक्ती होते असं आपला म्हणता येतं. जसं की राम असेल तर रामाला, किंवा श्याम असेल तर श्यामापाशी, किंवा आणखी काही घ्या, झाड आहे झाडापाशी, किंवा वारे की वाऱ्याला. हे कसं आहे, ला ला हे काय आहे तर हे आहे प्रत्यय आहे ना. तर आपण त्याच्यामुळं म्हणता येते की रामाला राम हा मूळ शब्द होता परंतु त्याला ला लागला, याचा अर्थ काय होतो, तो प्रत्यय आहे. किंवा दुसरा म्हणलं रामाचे, आता हे चे काय आहे, चे हे प्रत्यय लागले, तर अशा प्रकारचं हे प्रत्यय लागून मग पुढचा जो काही वाक्यरचना तयार होते. तर हे जे काही चे किंवा ला आहे त्याला काय म्हणतात, प्रत्यय. आणि मग पूर्ण ह्या गोष्टीला विभक्ती प्रत्यय असं म्हणतात. त्यानंतर पुन्हा आख्यात हा शब्द वापरला जातो. आपल्या पुढे गेलं तुम्हाला समजेल ते. तर आख्यात काय आहे, तर आख्यात काय नसून तर क्रियापद आहे. त्यालाच फक्त त्या भाषेमध्ये म्हटलं जातं की आख्यात आहे. तर आख्यात हे क्रियापदालाच म्हटलं जातं. आख्यामध्ये बदल होणे किंवा त्याला दुसरा शब्द वापरला जातो की विकार आहेत. तर हे विकार म्हणजे काय, बदल आहे. तर जो काही आख्यात प्रक्रिया म्हटली जाते त्याच्यामध्ये सर्वसोळ अर्थ होतं की क्रियापदामध्ये होणारा बदल. तर एवढाच अर्थ अपेक्षित आहे याच्यामध्ये. त्यानंतर काही बऱ्याच गोष्टी आहे बरं का, याच्यामध्ये असं कमी गोष्टी नाहीत, बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये व्याकरणाच्या. म्हणून तर म्हटलं ना तुम्हाला व्याकरण शिकावं लागतं पूर्णपणे. परंतु विचारलं जातं 10 मार्काला 15 मार्काला व्याकरण शिकणं आपल्यासाठी नाही. तर असो. तर हा शब्दशुद्धी सुद्धा त्याच्यामध्ये येतो थोडाफार. तर तिथं 2 प्रकार असतात, सिद्ध आणि साधित. सिद्ध म्हणजे काय, तर हे पहिले 2 तत्सम आणि तद्भाव याला सिद्ध म्हणतात. तर परभाषी आणि देशी याला साधित म्हणतात. सिद्ध म्हणजे काय, जे सिद्ध आहेत, ऑलरेडी आहेत. साधित म्हणजे काय, ज्याच्यात बदल झाला आहे किंवा अशा प्रकारचे शब्द. तर पण पुन्हा आणखी प्रश्न निर्माण होतो की तत्सम शब्द म्हणजे काय. तर तत्सम शब्द याला म्हणतात की संस्कृत भाषेतून जसेच्या तसे घेतलेले, म्हणजे जसं विचार, धर्म, पुरुष हे जसेच्या तसे घेतले आहेत, म्हणून याला काय म्हणतात, तत्सम शब्द. तद्भाव शब्द म्हणजे काय, तद्भाव शब्द म्हणजे काय, मूळ स्वरूपात थोडाफार बदल झालेला. जसं की चक्र आहे तर चाक झालं, पर्ण आहे तर पान झालं, कर्ण आहे तर कान झालं.
तर अशा प्रकारचा हा तद्भाव शब्द. तर या दोन्ही तत्सम आणि तद्भावला काय म्हटलं जातं, सिद्ध शब्द, म्हणजे आहे तसं घेतलेले. आणि दुसऱ्या दोन जे का खालचे भाग आहेत त्याला म्हणतात साधित शब्द. तर याच्यामध्ये म्हणजे आपल्याला फक्त माहीत असावं काय आहे काय नाही. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत पहा, जसं की तालव्य आहे. तालव्य कशाला म्हटलं जातं, की जे काही आपल्या टाळू आहे, टाळूला जिभेचा स्पर्श झाला तर त्याला तालव्य म्हणतात. किंवा दंत तालव्य हा विभाग विचारला म्हणजे फक्त शब्द असतात तिथं. तर दंत तालव्य काय आहे, तर दाताच्या मागे जिभेचा स्पर्श होणे. कुठं? दाताच्या मागे जिभेचा स्पर्श होणे याला दंत तालव्य म्हटलं जातं. आणि तालव्य काय आहे, तर टाळूला जिभेचा स्पर्श होणे याला तालव्य म्हटलं जातं. किंवा अव्यय आहे ते शब्दाच्या जातीमध्ये येतो, समास आहे, या गोष्टी येतात पहा. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या व्याकरणाच्या अनुषंगाने येतात. आता व्याकरण जर करत बसलं तर तुम्हाला माहिती आहे खूप टाइम जातो, परंतु जे महत्त्वाचं होतं ते तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही स्वतः करू शकता. कारण जसं की पुन्हा ध्वनी परिवर्तन असे नाव येतात त्याच्यामध्ये, ते करत बसलं ना खरंच टाइम म्हणजे खूप कन्फ्यूज होतं आणि वेळ बी जातो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं जेवढं अपेक्षित होतं तुम्हाला सांगितले, जेवढ्या गरजेचं आहे ते, जसं की सोनिम आहे, पदिम आहे, विभक्ती आहे किंवा आख्यात आहे. त्याचप्रकारे पुढच्या थोड्याफार गोष्टी शब्द साधित सांगितलं त्याच्यामध्ये. आणि नंतर येणारा जो काही तालव्य दंत तालव्य भाग आहे. आता अव्यय जर घ्यायचं म्हटलं तर पूर्ण शब्दांची जाती सांगावं लागतील तुम्हाला, आहे ना. तर त्या काही अपेक्षित नाही. जेव्हा आपण व्याकरण पाहू तिथं घेऊया. समास बी, त्याचे बी खूप प्रकार आहेत. समास गटित काहीतरी असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर हे काही आपल्याला अपेक्षित नाही, कधी प्रश्न विचारले नाहीत, फक्त ती शब्दाची अर्थ माहीत असावा यासाठी. तर हा भाग जर सोडला तर आता सुरुवात करूया आपल्या ॲक्च्युअल सिलेबसला. तर जसं तुम्हाला म्हटलं होतं की जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो पाहत असताना तुम्हाला प्रबंध वाचा म्हटलं होतं. तर ते महत्त्वाचं आहे आता. कारण पहा, मी अगोदर अभ्यास करत असताना जेव्हा पाहिलं तर बऱ्याच गोष्टी अशा विखुरलेल्या होत्या मला, नोट्समध्ये म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये, ते बऱ्याच गोष्टी तिथेच. परंतु हा प्रबंध जेव्हा मला वाचला तर मला असं समजलं की इतकं जरी वाचलं ना सफिशियंट आहे, बाकी गोष्टी वाचायची बिलकुल गरज नाही. कारण प्रश्न विचारले जातात 10 ते 15 गुणासाठी आणि ते सगळ्याचं मटेरियल या प्रबंधमध्ये आहे. तर ते तुम्ही नक्की वाचा. तर आज महत्त्वाच्या गोष्टी पाहूया, जे काही महत्त्वाचं आहे. जे अगोदरचं बेसिक होतं ते तुम्हाला आता मागं सांगितलं आहे. तर आता काय करायचे, आता जे काही बोली आहेत त्याचा पाहूया. आता वऱ्हाडी बोली पहिल्या सुरू. आता वऱ्हाडी बोली जर तुम्ही विचार केला तर काय, वऱ्हाडी ह्या शब्दावरून पहा, वऱ्हाडी हे बोली कशावरून आली, तर आपण सहज म्हणू शकतो की वऱ्हाड प्रदेश आहे, तर त्याच्यावरून आले असाल. तर हां, तुमचं हे बी म्हणणं बरोबर आहे. तर सर्वप्रथम हा बोलीचा अभ्यास करणारे कोण होते, तर हे गिअर्सन. त्यांनी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथापैकी जे काही 7 खंड आहे त्या 7 खंडामध्ये त्यांचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कोकणी ही प्रमुख बोली आहे. आणि त्याच्यामुळे ते काय म्हणतात की मराठी वऱ्हाडी या प्रांताची जी काही स्थानिक बोल्या मांडल्या आहेत त्यांनी, असं म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये म्हटलं की ज्या काही इतर बोली आहेत त्या कोकणीच्या आहेत, असं म्हणजे ते सामान्य धर्म आहे किंवा स्थानिक बोली आहेत असं म्हणतात. परंतु हे जे काही विवेचन आहे बऱ्याच गोष्टीला आहे नाही असं म्हटलं जातं, परंतु ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नाही जायचं. तर आपल्याला असं म्हणता येतं की वऱ्हाडी ही थोडीशी स्थानिक बोली नसून ती प्रादेशिक बोली आहे ना. कारण पहा, का असं का आहे, तर जसं म्हटलं की वऱ्हाड या प्रदेशामध्ये ओळखली जाते. कारण वऱ्हाडचा प्रदेश कोणता आहे तो आपण पाहूयात. तर हे जे काय महाराष्ट्राच्या उत्तर सीमा भागात ही बोली वापरली जाते. उत्तर सीमा कुठं आहे विचार करा. आता उत्तर सीमा तुम्ही कुठं राहता आणि उत्तर सीमामध्ये कोणता भाग आहे. कारण याच्यामुळेच म्हटलं होतं की भूगोलाचा अभ्यास करा. कारण असं आपलं माहीत असलं की डोक्यात जर क्लिक झाला आपला नकाशा, महाराष्ट्राच्या नकाशा, उत्तर भागाला कोणता आहे, तसं लक्षात राहतं, नाहीतर पाठ करावं लागतं मग. तर मध्यवर्ती मराठी बोलीपासून अत्यंत दूर अंतरावर वापरली जाणारी ही, परंतु काय आहे, मराठीच्या मूळ केंद्रापासून जास्त अंतरावर असल्यामुळे तिच्या स्वरूपामध्ये अधिक भिन्नता आढळते. तर असं, कारण मराठी कुठं आहे मिडियमला, परंतु म्हणजे मध्यभागी विशेषतः वापरली जाणारी, आणि हे उत्तरी भागाला आहे, म्हणजे थोडासा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे म्हटलं जातं की हा थोडासा त्याच्यामध्ये स्वरूपामध्ये बदल येतो. परंतु ही जी काही बोली आहे, जसं वऱ्हाड प्रांत आहे, परंतु हे जे काही विशेषण दिलं आहे वऱ्हाड म्हणा किंवा ह्या गोष्टीचं, तर ते कशामुळं की तिथल्या त्या भागामुळं किंवा तिथल्या त्या प्रदेशामुळं. आता याच्यामध्ये कोणता भाग येतो, जसं की बुलढाणा, 8वा बुलढाणा कुठं आहे, पुन्हा एलिचपूर आहे, बैतूल आहे, शिवानी आहे व बालाघाट हा या प्रदेशाचा दक्षिण भाग आहे. आणि भंडारा, वाणी, वाशिम, चांदा एवढ्या या विस्तीर्ण प्रदेशामध्ये यांचा भाग येतो या वऱ्हाड प्रदेशाचा. वऱ्हाड प्रदेश जर म्हटलं तर हे म्हणजे बुलढाणा,
एलिचपूर, बैतूल, सिवानी, मालाघाट यांचा प्रदेशाचा दक्षिण भाग आहे, किंवा भंडारा, वाणी, वाशिम यांच्यामधला हा भाग येतो याच्यामध्ये. तर थोडक्यात काय म्हणायचे की अशा प्रकारचा प्रदेश आहे जिथं बोली बोलली जाते. कोणती? वराडी. कुठं आहे? सरळ एका भाषेमध्ये महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये. कोणते भाग आहे? बुलढाणा आहे, त्याचा पूर्व भाग आहे. एलिचपूर, बैतूल, सिवानी, बालाघाट यांचा कोणता आहे? दक्षिण भाग आहे. भंडारा, वाणी, वाशिम आणि चांदा यांचा काय आहे? तर तो भाग पूर्णपणे त्या भागामध्ये वराडी बोलली जाते असं आपलं म्हणता येतं. आता जसं आपण म्हणतो ना, एवढा प्रदेश आहे तर याच्यामध्ये स्तर बोली बी सुद्धा येतात आहे ना. प्रादेशिक बोली असली तरी ती कसं आहे, स्तर भेद बी येतात. त्याच्यामुळं असं बी म्हटलं जातं की याच्यामध्ये दोन म्हणजे स्तर पाडले जातात. एक म्हणजे वराडी ज्या प्रदेशात बोलली जाते तिथे घाटाच्या वरच्या प्रदेशात आहे असं म्हटलं जातं. म्हणजे दोन प्रदेशात पाडल्या जातात पहा, म्हणजे सोप्या भाषेमध्ये. एक तर घाटाखालची बोली म्हणजे घाटावरची वराडी बोली, आणि दुसरी घाटाखालची वराडी बोली असं प्रदेश मानलं जातं. म्हणजे तिथल्या त्या भागानुसार की एक घाटाच्या वरचं आहे, जसं की बालाघाट आहे ना शब्द, तिथं घाटाच्या वरचं आहे काही, घाटाच्या खालची बोली आहे. म्हणजे थोडंसं त्यांच्यामध्ये तारतम्य येतं. तर याच्यामुळं तिथं आणखी बोली तयार होतात, जसं की हळबी आहे, नागपुरी आहे आणि पोवारी हे बोली बी तयार होतात त्याच्यामुळं. तर हा एक तिथं स्तरभेद आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचे? पहिलं सुरू वराड ही बोली कशामुळे झाली, तर वराड ह्या प्रदेशावरून. प्रदेश कोणता आहे तो बी लक्षात ठेवायचा आहे, कारण तो लिहावा लागतो त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये स्तरभेद आहेत. जसं की पहिला काय आहे, तर घाटावरची वराडी बोली आणि घाटाखालची वराडी बोली. तसंच आणखी स्थानिक बी भेद आहेत पहा, जसं की कोष्टी, धनगरी, झारपी, कुणबी, पोवारी किंवा जसं हळबी, हे बी सुद्धा भेद येतात त्याच्यामध्ये. काही गोष्टी म्हणजे हे जे काही बोली आहेत, धंदा, जात किंवा जमात यांच्यानुसार सुद्धा येतात. आता याच्यामध्ये नाही ते पॉईंट, परंतु काही गोष्टी आहेत ज्या इतर बी भेटतात, जसं की धनगरी आहे, कोष्टी आहे, कुणबी, पोवारी, हे भेद कसे असतात, धंदा, जात, जमात यांच्यानुसार येतात. या वराडीच्या याच्यामधले बरं का, म्हणजे असं दुसरीकडले नाहीत. परंतु जर आपल्याला पाहायचं असेल याच्यामध्ये काय बदल आहे, तर आपल्याला सोनी व्यवस्था पाहावी लागते. प्रमाण मराठीशी आणि वराडीमध्ये जर काय भेद आहे तर आपल्याला सोनी व्यवस्था कळतं. तर हे सोनी व्यवस्था म्हणजे काय ते आपण पाहिले की सोनी म्हणजे काय आणि त्याचे काय भाग असतो त्याच्यामध्ये. सोनी म्हणजे काय, मूळ ध्वनी आहे ना. तर आता पाहूया याची हे जे काही वराडी आहे याची सोनी व्यवस्था, कारण ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि हे तुम्ही कमीत कमी गोष्टी लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये भरपूर येतात. पहा, पहिलं स्वरूप तुम्हाला दिसते प्रमाण मराठी भाषा आणि दुसरी आहे वराडी बोली भाषा आणि त्याचे उदाहरण. आता प्रमाण मराठी म्हटलं त्याच्यामध्ये ये जर आलं तर त्याचा जस आपण वराडीकडे गेलं तर अ म्हणतात, येला अ म्हणतात. तर ते कसं, केले, केलं असं म्हटलं जातं. प्रमाण मराठीमध्ये जर ल म्हटलं असेल तर वराडी बोलीमध्ये काय म्हटलं जातं, ये म्हटलं जातं, जसं काळ्या, काया. पुन्हा प्रमाण मराठीमध्ये जर आपण न म्हटलं तर वराडी बोली त्याचं न होतं आहे ना. तर गाणी, गाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्यानंतर सोनी व्यवस्थेमध्ये मराठी प्रमाण भाषामध्ये जर म्हटले ई तर वराडीमध्ये बोली ए होतं. दिले, द्यालं. त्यानंतर वच्या ऐवजी ये होतं आहे ना. वेळ, येळ. त्यांच्या डच्या ऐवजी र होतं. आडाणी, आराणी. तर होच्या ऐवजी भ होतं. तर कसं, नव्हते, नभते. तर अशा प्रकारचा हा सोनी व्यवस्था आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3-4 बी लक्षात राहिले तर सफिशियंट आहे. सोपं आहे. याच्यामध्ये काय आपला सेंटेन्स फॉर्ममध्ये नाही लिहायचं. अशाच प्रकारे थोडासा 15 मार्काला जर आलं तर असा तक्ता करायचा आणि 3-4 उदाहरण लिहायचं. आपलं एवढंच लक्षात ठेवायचं की प्रमाण मराठी भाषा, वराडी बोली आणि त्याचं उदाहरण, जसं की एच्या ऐवजी अ होतं, ळच्या ऐवजी ये होतं, नच्या ऐवजी न होतं, ईच्या ऐवजी ए होतं. जेवढं आपलं लक्षात राहतील तेवढे. तर अशी ही सोनी व्यवस्था. म्हणजे जेव्हा मराठी भाषेमध्ये आपण बोलतो त्या मराठी भाषेचा जो काही सोनी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जर वराडीमध्ये गेला तर बदलते आहे ना. एवढंच म्हणायचे. कशा प्रकारे बदलते ते समोर तुम्हाला उदाहरण आहेत. ते मूळ ध्वनीमध्ये बदल होतो, म्हणजे उच्चार पद्धत वेगळी आहे. तर हा सोनी व्यवस्थेचा भाग. त्यानंतर जे काय वराडी आहे त्याच्यामध्ये प्रत्यय व्यवस्था तुम्हाला मागे सांगितली काय आहे, विभक्ती प्रत्यय म्हणतो आपण. तर ही प्रत्यय फारशी वेगळी नाही याच्यामध्ये, कारण बऱ्याचशा गोष्टी हे साधर्म्य धावतात याच्यामध्ये. परंतु अत्यंत अल्प सुद्धा फरक आहे. तर तो कोणत्या प्रकारचा, तर पाहूया. पहा, प्रमाण मराठी भाषा, वराडी बोली भाषा. तर ला चतुर्थी विभक्ती आहे, ला, सला नाते आहे ना, सला नाते. तर जर मुला म्हटलं तर इकडं वराडी भाषेमध्ये मुले होतं, म्हणजे काय होतं, लाच ले होतं आहे ना. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, लाच ले होतं. त्यानंतर स,
प्रत्येक हे जे काय अनेक वचन आहे त्याचं वराडी बोलीमध्ये काय होतं, ईस होतं. इथं कसं आहे, उदाहरणार्थ बापास बापाईस आहे ना, बापास बापाईस, सचं काय होत आहे मग, ईस होत आहे असं आपला म्हणता येतं. त्यानंतर षष्टी पहा, तर हा सुद्धा विभक्ती माहिती आहे ना तुम्हाला. विभक्ती तुम्ही जर माहीत नसेल तर प्रथमा द्वितीय चतुर्थी षष्टी आहे ना, अशा प्रकारचं ते आहेत सगळ्या, तर आपण व्याकरणामध्ये पाहूया. परंतु इथं पहा, इथं काय होतं, चाच्या ऐवजी हा होतं, तर हा. त्यानंतर काय याच्यावर जे हून हा प्रत्यय लागला जातो, तर काहून, जसं की काय आहे तर काहून असं लागलं जातं. तर हे काय आहेत, 2-3 जेवढे तुम्हाला लक्षात राहतील तेवढे, जसं की हे तर लक्षात राहील ना, लाचं ले होतं आणि दुसरं म्हणजे सचं ईस होतं. हे दोन्ही बी लक्षात राहिले तर बस. तिसरं लक्षात ठेवा, चाचं हा होतं. तर असे 2-3 लक्षात राहिले म्हणजे आपल्याला वराडीची प्रत्ययव्यवस्था माहीत होते. त्यानंतर आता काय पाहिली, प्रत्ययव्यवस्था. आता पाहूया आपण याच्यामध्ये जी काही आख्यात व्यवस्था आहे ती कशा प्रकारची. आख्यात म्हणजे काय, तर आपण म्हटलं की क्रियापद आहेत आहे ना, क्रियापद आहेत. तर हे क्रियापद काय आहे, थोडीशी वेगळी आहेत असं म्हटलं जातं. काय आहेत, थोडीशी वेगळी आहेत. तर कशा प्रकारचे, प्रमाण मराठी भाषा वराडी बोली. कसं आहे, मी म्हणलं असं आपण कुठं म्हणतो, मराठी भाषेमध्ये. मी म्हणेल असं जर म्हटलं तर वराडी भाषेमध्ये काय म्हटलं जातं, मी म्हणलं आहे ना. प्रमाण मराठीमध्ये मी म्हणेल, तर वराडीमध्ये मी म्हणलं. प्रमाण मराठीमध्ये तो गेला, तर वराडीमध्ये तो गेले. म्हणजे इथं पहा, तो गेले आपण लिंगानुसार बदलतं असं आपण म्हणतो, परंतु मराठीमध्ये बदलत नाही. तो गेले, तो गेले. म्हणजे इकडं आपण म्हणला तो गेला, परंतु इकडे ते म्हणतात तो गेले. त्यानंतर नेक्स्ट पहा, तू गेलास, तर इथं काय, तू गेले म्हणजे बदलत नाही. तुम्ही गेलात, तुम्ही गेले. बदलतं का, लिंग वचनानुसार नाही बदलत, ते पाहिजे तुम्हाला. ते गेलेत, ते गेले. त्यानंतर पहा दुसरं, धाडले, हे भूतकाळी रूप आहे ना, धाडले म्हणतो आपण, परंतु इकडे काय म्हटलं जातं, क्रियापदामध्ये काय बदललं होतं, धाडलेनी आहे ना, धाडलेनी. वाचले तर काय होईल, वाचलेनी. किंवा नेक्स्ट पहा, सांगितले, सांगितलेनी. तर एवढ्याहून काय समजतं, जे काही क्रियापद मराठीमध्ये आहेत त्याचा बदल वराडीमध्ये होतो. कशा प्रकारे, जसं की उदाहरण आहे, मी म्हणेल, याचा अर्थ तिकडे काय होतं, मी म्हणलं. किंवा तो गेला तर तो गेले. तर इथं आपला म्हणता येते क्रियापदामध्ये बदल होतो. तर कशा प्रकारचा, जसं तुम्हाला उदाहरण दिसत आहे त्या प्रकारचा. आता यानंतर वराडी भाषेमध्ये काही शब्दसंग्रह आहेत ज्याला मराठीमध्ये आपण म्हणजे थोडंसं वेगळं आहे आणि वराडीचा त्याचा वेगळा भाग दिसतो. जसं की तुम्हाला दिसत आहेत, यंदा, तर वराडीमध्ये म्हटलं जातं अवंदा. सरपण ला वराडीमध्ये इंधन म्हटलं जातं है ना. हुळा, आता तुम्हाला माहिती आहे का, हुळा भाजलेला हरभरा असतो पहा. जर तुम्ही म्हणजे शेतकरी किंवा इतर गावाकडे राहत असता तर हुळा माहीत आहे तुम्हाला, परंतु वराडीमध्ये उळा म्हटलं जातं. मराठी भाषेमध्ये रेग म्हटलं जातं, तर वराडीमध्ये करी म्हटलं जातं. प्रमाण मराठीमध्ये बादली तर डोलची इकडं वराडीमध्ये. थाळीला थायली म्हटलं जातं. फांदीला डांग म्हटलं जातं. नवरा त्याला दाडला म्हटलं जातं. कावळा त्याला हाड्या म्हटलं जातं. गाडीवान त्याला धुरकुडी म्हटलं जातं. पकवान त्याला बोने म्हटलं जातं. मडके याला भेद म्हटलं जातं. तर अशा प्रकारचं हे शब्दसंग्रह आहेत ज्याच्यामुळे ते म्हटलं जातं. आता हे काही शब्दसंग्रह आहेत, म्हणजे आणखी बी आहेत पहा. म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकतो. जसं की तुम्ही जर म्हटलात की शब्दसंग्रह चंची, गोड, दापका, माजरी, धिरड, कथ, उलसिक, डांबर, नागविणे. काही हिंदी शब्दसुद्धा वराडीमध्ये येतात, जसं की गाभण, माय, खैरात, गलती, हया, लोटा, लेंगा, लंबा. हे कसं आहेत हिंदीमध्ये शब्द. काही इंग्लिश शब्दसुद्धा वराडीमध्ये येतात, जसं की बाय चान्स, ठेसन, हलाट, पॉवरबाज, रेसन, डेअरी, रिकार्डर. तर असे काही इंग्लिश शब्दसुद्धा मराठीमध्ये येतात. तर तुम्ही म्हणू शकता शब्दसंग्रहामध्ये जे काही वराडी आहे याच्यामध्ये मराठीचे बी काही शब्द आहेत, हिंदीचे बी काही शब्द आहेत आणि खास इंग्रजीचे शब्द येतात. तर अशा प्रकारचा भाग या शब्दसंग्रहामध्ये आहे. आता मनी, आता या प्रबंध मनीमध्ये नाही दिला तर मनीसुद्धा काही आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या पहा. मनी ह्याच्यामध्ये जसं की आपलं ते मपलं, काय म्हणतात ते, आपलं ते मपलं दुसऱ्याचं देवावर कापलं. आपलं ते मपलं दुसऱ्याचं देवऱ्यावर कापलं. आपलं ते मपलं दुसऱ्याचं देवऱ्यावर कापलं. आपलं ते मापलं
दुसऱ्याचं देवऱ्यावर कापलं. किंवा दुसरं एक आहे म्हण पहा, राजाले दिवाळी काय. राजाले दिवाळी काय. दिवाळी काय म्हणजे दिवाळी काय असते त्याला, रोजच आहे ना त्याच्या घरी, त्याच्यानं म्हणतं राजाला दिवाळी काय, राजाले दिवाळी काय. किंवा जर आणखी जर पाहायचं असलं तर आपला माहिती आहे की आपण दुष्काळात 13वा महिना म्हणतो, परंतु तिकडे काय म्हटलं जातं, दुकायात 13वा महिना. काय म्हणतात, दुकायात 13वा महिना. महिना नाही, महिना दुकायात 13वा महिना. किंवा आणखी जर पाहायचं भरपूर आहे, ज्याचे शेताले काठी त्याच्या ताटेले तुपाची वाटी. ज्याच्या शेताले काठी त्याच्या ताटाले तुपाची वाटी. ज्याच्या शेताले काठी त्याच्या ताटेले तुपाची वाटी. पुन्हा नेक्स्ट आणखी जर पाहिजे असं, देव आले द्यायला पदर नाही घ्याले. देव आले द्याले असंच आहे पहा, चूक चाल. देव आले द्याले पदर नाही घ्याले. देव आले द्याले पदर नाही घ्याले. पुन्हा आणखी वाटलंच तर, माय ना मावशी शी नाही सी स माय ना मावशी जीव झाला परदेशी. माय ना मावशी जीव झाला परदेशी. तर असे काही म्हणी आहेत. तर अशा प्रकारचा हा भाग आहे पहा. याच्यामध्ये काही असं विशेष नाही, परंतु तुम्ही लक्षात ठेवण्यासारखा भाग म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा शब्दसंग्रह म्हणा, इतर गोष्टी आहेत. तर आणखी जर आपण म्हणजे थोड्याशा रूपामध्ये पाहिलं काय आहे, तर इथं थोडा एक भाग आहे पहा. मराठी बोलीमध्ये म्हणजे जे सांगितलं तेच आहे तुम्हाला. 10 मैलावर भाषा बदलते असं तसं होतं. आणि रायपूर, महाराष्ट्र, चंद्रपूर, भंडारा याच्यामध्ये हळब लोक थोडीशी वेगळी बोलतात. हळबी आहे, पोवारी बोली आहे, पोवार शेतकरी. आता ह्याच्यामध्ये काही वराडीमध्ये जसं तुम्हाला पहिल्या सुरू म्हटलं की ह्याच्यामध्ये काही भेद येतात आहे ना. त्या भेदामध्ये काय आहे की त्याच्यानुसार मग त्याच्या उपबोली झाल्या, जसं की नागपुरी आहे, पोवारी आहे, हळबी आहे, इतर बी बोली येतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामधला कुठला प्रदेश आहे किंवा हे आहे. एकदा विचारलं होतं नागपुरी बोलीविषयी वैशिष्ट्य लिहा, परंतु पुन्हा 2014च्या नंतर कधी प्रश्न नाही विचारला, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला हे प्रबंध आहे ना, त्याच्यामध्ये आहे पहा, नागपुरी हळबी या बोलीविषयी माहिती आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. तर जर आपण पाहिलं, जर जसं हे म्हणतात ना हळबी आणि पोवारी बोली का आलं, तर पोवार हा शेतकरी जमाती आहे त्याच्यामुळे आला आहे, वा नागपूर प्रदेशात बोलणारी म्हणून नागपुरी म्हणले जातं. तर अशा प्रकारचा भाग आहे. जर थोड्याशा शब्दामध्ये समजायचं झालं काय वऱ्हाडी बोली आहे किंवा वऱ्हाडीमध्ये काय फरक आहे, जसं की पहिला काय प्रदेशवाचक आहे, त्याच्यानुसार इथं प्रदेशामध्ये उत्तर आपल्या महाराष्ट्राचा भाग आहे, त्याच्यानुसार तो भाग येतो. मग ते स्थळानुसार सुद्धा आपण बोली पाडतो. जसे की आपण म्हणलं घाटावरची बोली आणि घाटाखालची बोली. घाटावरची म्हणजे जी काय बालाघाट आहे तिकडलं, आणि घाटाखालची बोली म्हणजे नागपुरी, चंद्रपुरी हे बोल त्याच्यामध्ये येतात आहे ना, अशा प्रकारचे. आणि काही मग याच या वऱ्हाडीमध्ये काही जाती व धंद्यानुसार बी बोली आहेत, जसं की झारपी, धनगरी आहे, कती आहे, कुणबी आहे, महारी आहे, हळबी आहे, हे बी याच्यामध्ये येतात. तर हे त्यांच्या थोडंसं डिव्हिजनविषयी. त्यानंतर वऱ्हाडीमध्ये जो काय फरक आहे तो आपण सांगितला की सोनी व्यवस्थेमध्ये काय फरक आहे. त्यानंतर दुसरा फरक म्हणजे कोणता, तर त्याच्यामधला आहे काय पाहिलं आपण, विभक्ती आहे ना. आणि तिसरा काय पाहिलं, आख्यात. तर अशा प्रकारचे. त्यानंतर शब्दसंग्रह पाहिले आणि काही म्हणी पाहिल्या. तर एवढाच भाग तुम्हाला लिहायचा आहे. तर प्रश्न कसे विचारले जातात की मराठी वऱ्हाडी बोलीचे वैशिष्ट्य सांगा. आता प्रश्न विचारला, सर तुम्ही शिकवलात परंतु आम्ही उत्तर कसं लिहायचं. सोपं आहे, कारण असं काही त्याच्यामध्ये अवघड नाही. जसं त्यांनी म्हटलं की वऱ्हाडी बोलीचे वैशिष्ट्य सांगा, तर पहिलं पॉईंट काय असला पाहिजे तुमचा, वऱ्हाड प्रदेशाहून वऱ्हाडी बोली आली आहे ना. पुन्हा दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहा वऱ्हाडी बोली कुठकुठल्या प्रदेशामध्ये आहे, जसं की उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. जर तुम्हाला नाव आठवले कुठकुठल्या भागामध्ये आहे तर ते नाव लिहा, दुसरा पॉईंट होऊन जातो. किंवा त्याच्यामध्ये आणखी स्तरभेद येतात, जसं की घाटाखालची, घाटावरची बोली. घाटावरची जी बोली आहे ती कुठं आहे, तर जसं की बालघाट किंवा बालवाटी किंवा बालघाट इथं आहे.
किंवा घाटाखालची बोली कुठं आहे तर नागपुरी, चंद्रपुरी असं बी म्हटलं जातं. तर हे भाग किंवा स्थानिक भेद कसे येतात तर जसं हळबी, नाव द्या फक्त सेंटेन्समध्ये, जर तुम्हाला लिहायचं नसेल नाव द्या. तर हे 2 वाक्य झाले. त्याने प्रदेश आणि स्तरभेद हे बी सांगितलं आपण. त्यानंतर तिसरा पॉईंट आल्या की सोनी व्यवस्था कशा प्रकारे आहे. सोनी व्यवस्था मराठीपेक्षा थोडीशी वेगळी येते. हा पहिला त्याच्यामध्ये पॉईंट असेल. कसं केलेला केलं, वेळला येळ. तर हे 2-3 उदाहरण द्या म्हणजे त्यांना समजेल की हां ठीक आहे. त्यानंतर प्रत्येकमध्ये अल्प फरक आहे. कसा, जसं की ला ला येतं तर मुला मुले, बापास बापाईस. त्यानंतर चौथा पॉईंट लिहा किंवा 5वा पॉईंट आहे की आख्यातामध्ये थोडीशी वेगळेपणा येतो. जसं की तो गेला तर ते गेले असा प्रकारे येतं. ती गेले तर ती बी तसंच म्हणतात, ती गेले. पण लिंगावचनानुसार जास्त फरक पडत नाही. तर हा पॉईंट आहे. किंवा स्थानिक भेद आहे, जसं की पोवारी आहे, हळबी आहे, नागपुरी आहे. तर अशा प्रकारचे हे तुम्ही 7-8 पॉईंट सांगून त्याचे वैशिष्ट्य सांगू शकता. आता याच्यापेक्षा वैशिष्ट्य काय असणार, काही नाहीत ना. वैशिष्ट्य काय असतं की त्याची वेगळेपण कशा प्रकारे आहे तो भाग आपला सांगायचा होता. त्याच्यामुळे ते सापडतो कुठं प्रदेश, म्हणजे वऱ्हाडी बोली कुठं आहे, तो कोणता प्रदेश आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये कसा फरक आहे. तर ह्या 3 याच्यामधले 2-2 उदाहरण दिले की तुमचं 10 मार्काला होऊन जातं. जर 15 मार्काला क्वेश्चन आला, सपोज कन्सिडर करा की हा जर वऱ्हाडी बोलीचा 15 मार्काला क्वेश्चन आला, तर तुम्ही इथं सोनी व्यवस्थेमध्ये त्याला एक्सटेंड करा. 3-4 उदाहरण द्या, प्रत्येकमध्ये 3-4 उदाहरण द्या, किंवा अख्यातमध्ये 3-4 उदाहरण द्या. 3-4 म्हणजे ते किती शब्दाचे आहेत, जास्तीत जास्त 3 ते 4 शब्दाचे आहेत. त्याच्यामुळे ते थोडंसं मोठं वाटतं ना. त्यानंतर स्थानिक भेद कसा आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या, तर होऊन जातं ते 15 मार्काला. आता याच्यामध्ये काय अवघड होतं का, व्याकरण शिकायची जास्त गरज झाली का, नाही शिकलं. कारण जे आपला महत्त्वाचं होतं, सोनी म्हणजे काय ते पाहिलं, आख्यात म्हणजे काय ते पाहिलं आपण, प्रत्यय म्हणजे काय ते पाहिलं, सफिशियंट झालं ना. बाकीचं व्याकरण शिकायची गरज नाही. परंतु काही गोष्टीला लागते, परंतु ते काय आपल्याला 10 मार्कासाठी पाहिजे, 15 मार्कासाठी पाहिजे म्हणून तेवढं डीपमध्ये जात नाही. तर असा हा वऱ्हाडी बोलीचा मी सजेशन देईल की तुम्ही प्रबंधच वाचा. बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष दिलात तर बाकीच्या पुस्तकांमध्ये भरपूर भेटतं. हे शब्दसंग्रह आहेत, हे त्यांचे वाक्य आहेत, हे अशा गोष्टी आहेत, तशा गोष्टी आहेत. माइंडमध्ये ठेवा. आपल्याला UPSC क्रॅक करायचे आणि 10 मार्काला प्रश्न येतो, जास्तीत जास्त 15 मार्काला, डोक्यावरून पाणी. तर जेवढं लक्षात ठेवायचे. जसं म्हटलं ना, आपल्याकडे किती बी जर डाटा असला तर ते आपल्याला लिहिता येत नाही, आपण कन्फ्यूज होतो. परंतु 1-2 पेजेस असले तर आपल्यासाठी करावं लागतं. हां हे पॉईंट आहेत आणि ते आठवतं बी, असं बी नाही त्याच्यामध्ये. तर जेवढं चांगली सटीक माहिती असेल तेवढं तुमचं उत्तर छान येतं. पहा, म्हणजे उगाच बिनाकामाचा चिंध्या करून त्याच्यामध्ये काय फरक आहे, काय नाही ना आउटपुट. त्यानंतर नेक्स्ट बोली आहे, तिचं नाव आहे अहिराणी बोली. अहिराणीला दुसरं नाव काय आहे, खानदेशी. कशामुळं तुम्ही म्हणजे उदाहरण म्हणजे असं म्हणा की इमॅजिन करू शकता की अहिराणी किंवा खानदेशी का म्हटलं जातं, तर खानदेश आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यानुसार म्हटलं गेलं आहे. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि माझं बी म्हणणं बरोबर आहे. तर हे खानदेशी किंवा अहिराणी जी काय बोली आहे ते कशावरून, त्याच्या शब्दशः अर्थ जर पाहिला तर ह्या खानदेश या प्रदेशामध्ये. परंतु अहिराणी नाव का आलं तर मग, तर त्या खानदेशामध्ये काही लोक राहतात, म्हणजे काही जमात आहे, ती अभिर लोकांची एक बोली आहे म्हटलं जातं. अभिर लोक राहतात आणि त्या अभिरवरून अहिर हा नाव पडलं आणि अहिराणी असा तिथले बोलीला नाव दिलं आहे. तर असं अहिराणी का आलं, तर त्याचा अभिर लोक राहतात त्याच्यामुळं त्यांना नाव दिलं आहे तिथल्या बोलीला अहिराणी. तर अहिराणी तुम्हाला माहिती आहे का, अहिराणीमध्ये आठवा बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरीचे जे काही काव्य आहे ते कोणत्या भाषेमध्ये आहे, अहिराणीमध्ये आहे. तर तसा भाग आपल्याला पाहायचा आहे याच्यामध्ये की काय आहे नेमके फरक मग अहिराणीमध्ये किंवा कुठला भाग याच्यामध्ये येतो. जर याच्यामध्ये जास्त माहिती दिली नाही तर तुम्ही पाहिलात तर खानदेशा जे का बोली आहे, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, ब्रह्मणपूर, नाशिक किंवा एवढाच भाग येतो, ज्या नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग, एवढा भाग ह्या कशामध्ये आहे तर आपला म्हणता येतं की अहिराणीमध्ये आहे. तर थोडंसं विचार केला तर इथं 2-3 पॉईंट कसे निघतील पहा. पहिला शब्द कसा, अभिर लोकांच्या जी काही बोली आहे त्याच्यावरून अहिराणी बोली असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे खानदेश हे जे काय नाव आहे ते प्रदेशवाचक शब्दावरून निर्माण झाले आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर हे जे काही हे तर 2 पॉईंट झाले. तर त्याचं तुमचं ते प्रदेशाचं नाव सांगा, जे काही प्रदेश आहेत खानदेशामधला. धुळे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, ब्रह्मणपूर आहे, नाशिक आहे. तर अशा प्रकारे सांगून तुम्ही 2-3 पॉईंट इथं काढू शकता. त्यानंतर सोनी व्यवस्था कशी आहे. आता याच्यामध्ये असं काही विशेष नाही पहा, म्हणजे या व्यवस्थेमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये, परंतु तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. पण म्हटलं ना थोडं किचकट जातं त्याच्यामध्ये आणि काही गोष्टी समान आहेत. कुठं जसं की न आहे तर नला न वापरलं जातं, तर आहे, परंतु कधी कधी तुम्ही असं करू नका
की वऱ्हाडीची जी सोनी व्यवस्था आहे ती अहिराणीला घालचाल आणि अहिराणीची सोंगीला डांगीला घालचाल. असं केलं तर मार्क तसेच भेटतात मग आपला. त्याच्यामुळं थोडंसं लिखाण करायचं आहे, त्याच्यामुळं हे पूर्णपणे होईल. तर मग आता थोडं जर म्हटलं की म्हणजे आणखी जर एकदा जर पाहिलं, म्हणजे मी बार बार का सांगतो, कारण तुम्हाला ती लक्षात राहावं म्हणून. आता खानदेश नावानं ओळखली जाणारी ही खानदेशी बोली आहे ना, क्षेत्रपूर, ब्रह्मानपूर, पुन्हा काय म्हटलं आपण, जसं तुम्हाला दिसतं की धुळे जिल्हा, जळगाव, नाशिक जिल्ह्याचा उत्तरेचा भाग, हे भाग तुम्ही लक्षात ठेवा. बार बार मी वाचतो कारण ते तुम्हाला बार बार लक्षात असावं की हां हे प्रदेश आहे त्याच्यामध्ये. तर दुसरं काय, अभिर लोकांच्यामुळं त्यांची बोली म्हणून अहिराणी हे नाव पडलं. त्यानंतर अहिराणाचे दुसरं बी म्हणजे थोडे प्रादेशिक भेद बी पडतात. पहा, मला जर माहीत नसेल तर नंदुरबारी आणि दुसरी काहीतरी बालालानी असं बी काहीतरी नाव आहे त्याचं, परंतु तुम्ही एकच नाव लक्षात ठेवा, नंदुरबारी. मला दुसरं आठवत नाही, नंदुरबारी एक आहे. त्यानंतर धुळे हा अहिराण्याचा हा जे काय अहिराणी आहे त्याचा केंद्र प्रदेश आहे. धुळे काय आहे, धुळे हा त्याचा केंद्र प्रदेश आहे. केंद्र प्रदेश म्हणजे जिथं विशेष जिथं गेलं तर तुम्हाला हीच दिसते, अहिराणीच दिसते. तर अहिराणीचा जो काही केंद्र प्रदेश आहे कोणता आहे, धुळे. तर त्यानंतर बागलानी, हां आता आठवलं बा, त्याचे दोन भेद कोणते आहेत, नंदुरबारी आणि बागलानी. हे दोन भेद आहेत. आता बागलानी कुठं बोलली जाते तर नाशिक जिल्ह्यामध्ये, हे कळवण किंवा मालेगाव तालुक्यामध्ये याचं आहे, कोणाचं, बागलानीचं. तर नंदुरबार जिल्हा तुम्हाला माहिती आहे नंदुरबार कशामुळे प्रसिद्ध आहे, तर नंदुरबार. त्यानंतर मग जमातीनुसार सुद्धा काही अहिराण्याचे बोली आहेत, जसं की पावरी किंवा भिल्ली. त्यानंतर जरा दुसरं पाहिजे लाड शिक्की, असे भेद आहेत. आता ह्याच्यामध्ये नाही माहिती, ज्या इथं तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये नाही माहिती, तर हे काही पॉईंट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवचाल तुम्ही, परत आणखी एकदा रिपिटेशन बरंच करेन मी. तर काय आहे, खानदेशी हे प्रदेशवाचक आहे, पहिलं वाक्य. दुसरं, अभिर लोक राहतात, त्याच्यावरून अहिराणी. तिसरं काय आहे, ह्यांचा प्रदेश धुळे, जळगाव जिल्हा, ब्रह्मानपूर, नाशिकचा उत्तर भाग. चौथा पॉईंट, याचे दोन स्तरभेद पडतात, कोणता आहे, नंदुरबारी आणि बागलानी. नंदुरबारी याचा कोणता आहे, धुळे जिल्हा, नंदुरबारचा जो काही जिल्हा आहे, म्हणजे धुळे हा अहिराणीचा आहे मुख्यतः, आणि नंदुरबारचा जो काही जिल्हा आहे नंदुरबार आहे ना, आणि बागलानीचा जिल्हा नाशिक. तर हे फक्त एका म्हणजे जसं वैशिष्ट्य द्या म्हणलं तर आपल्याकडे जर पॉईंट नाही आठवणा गेले तर काय करायचं, तर ह्यालाच एक्सटेंड करायचं. तर हा एक चौथा पाचवा पॉईंट. त्यानंतर जमातीनुसार कोणत्या बोली, तर लक्षात ठेवा, पावरी, भिल्ली आणि लाडशिक्की. कोणते, पावरी, भिल्ली आणि लाडशिक्की. हे 4-5 पॉईंट थोडेसे त्यांचं इंट्रोडक्शन देण्यासाठी किंवा एक्सटेंड करण्यासाठी. तर हे 5 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, लिहिले असतील तर उत्तमच. त्यानंतर सोनी व्यवस्था जर पाहिली तर काय येतं, जसं की अगोदर आपण पाहिलं, तुम्ही इथं रखाना करू शकता, जसं की आपण पहिलं सुरू केला प्रमाण मराठी, आणि तिकडं तुम्ही लिहू शकता अहिराणी. तर काय फरक होत असेल, तर सच्या ऐवजी खानदेशीमध्ये छचा वापर केला जातो, छ. तर जसं की सावली आहे तर छावली म्हटलं जातं, सोड आहे तर छोड म्हटलं जातं. म्हणजे काय, पहिलं सरळ लक्षात ठेवायचं, पहा जास्त किचकटमध्ये नाही, सच्या ऐवजी छ वापरलं जातं. एवढं जरी लक्षात ठेवलं ना, सेंटेन्स वाईज तुम्हाला लिहिता येतं, स ऐवजी छ वापरलं जातं. त्यानंतर दुसरं काय आहे, जेव्हा च वर्गामध्ये ल किंवा ळ येतात त्याच्यामध्ये खानदेशामध्ये इयचा वापर केला जातो. कसा, जसं की जळगाव आहे तर जायगाव, चळचळाट आहे तर चैचयाट, नारळ आहे तर नाराय, डोळा आहे तर डोया, काळा आहे तर काया, केलेत तर गेयात, धुळ्याला तर धुयालय. म्हणजे काय, चच्या वर्गातील ल किंवा ळ आलं तर याच्यामध्ये काय वापरलं जातं, ये वापरलं जातं. तर हा एक भाग आहे. पहिलं सुरू सच्या ऐवजी काय वापरलं जातं, छ वापरलं जातं. आणि दुसरं, चच्या वर्गामध्ये जर ल आणि ळ आलं तर ये वापरलं जातं. उदाहरण द्या, समोर तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारचा हा भाग आहे 2 पॉईंट मधला. तर नेक्स्ट पॉईंट जर पाहिलं तर न बदल नचा वापर केला जातो. हे साम्य दोन्हीमध्ये येतं, पहा हे लक्षात ठेवा. म्हणजे जर काही नाही आलं तर आपला हे तर म्हणता येते न बदल न येतं, आहे ना. तर न बदल न येतं हा सदाभार पॉईंट. तर जसं की पाहुणं आहे तर पहिलं न पुन्हा चेंज होतं नामध्ये. तर त्यानंतर पाणी, नीचं नी कसं होतं, पहा समोर दिसत आहे तुम्हाला. पणचं पण, वाणीचं वाणी, जाणे. तर न बदल न येतं. हे अहिराणीमध्ये आणि वराडीमध्ये सुद्धा सेम आहे ना. त्यानंतर नेक्स्ट पहा, रच्या पुढं ड आल्यास र ऐवजी ल चा वापर होतो. काय म्हणते, रच्या पुढे ड आल्यास
इथं काय होतं, लच्या ऐवजी काय कशाचा वापर होतो, सॉरी रच्या ऐवजी लचा वापर होतो. परत एकदा सांगतो, रच्या पुढे जर ड आलं तर रच्या ऐवजी लचा वापर केला जातो. कुठं, अहिराणीमध्ये. आता हे उदाहरण वेगळे आहेत पहा, म्हणजे यांनी काय त्याला काय म्हणता येईल, यांच्या टायपिंग मिस्टेकमध्ये खराब झालं. इथं तुम्ही उदाहरण लिहा, याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे भेटायचं नाही. जसं की रडू आहे ना, आता पहा उदाहरण पहा, रडू, रच्या पुढे काय आलं, ड आलं ना. आता इकडं म्हणजे अहिराणीमध्ये कसा फरक होतो, ते काय म्हणतात, रच्या ऐवजी लचा वापर होतो, म्हणजे काय होईल, लडू है ना, लडू. रडूच्या ऐवजी लडू होईल, म्हणजे रच्या ऐवजी लचा वापर. परंतु ड हे तिथं हे आहे, काय म्हणतात त्याला, ड आलं पाहिजे तेव्हाच आपला तसं म्हणता येतं. दुसरं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपलं माहिती आहे की मी काय करत आहे, ओरडत आहे ना तुमच्यासमोर, तर ओरडणे आहे ना, ओरडणे. तर रच्या पुढे सुद्धा इथं ड आलंय, म्हणजे इथं काय होईल, काय होईल, ओलडणे, ओलडणे अशा प्रकारचा भाग होता. आता हे व बदललं, परंतु इथं पहा ल, तिथं बोलण्याची पद्धत वेगळी आहे. रच्या ऐवजी ल आलं ना, ओरडण्याची ऐवजी ओलडणे असा शब्द होतो. तर इथं तुम्हाला म्हणता येते की रच्या जर पुढे ड आलं तर रच्या ऐवजी लचा वापर केला जातो. तर हे रडूचा लडू, ओरडण्याचा ओलडणे. तर असे हा भाग आहे. त्यानंतर पाचवा या स्वनिम व्यवस्थेमध्ये पहा, वी बदल ईचा वापर होतो आहे ना, आद्य वी बदल म्हणते. इथे शब्द पहा, आद्य वी म्हणजे पहिल्या स्वरूप जे काही येतं ते त्याच्याबद्दल ईचा वापर होतो. जसं की उदाहरणात पहा, विजार आहे तर काय होतं, इजार होतं. विजारच्या ऐवजी काय होतं, इजार. म्हणजे वी जिथं होतं तिथं काय बदललं, ई बदललं आहे ना, म्हणजे आद्य वी बद्दल ईचा वापर होतो. विजारचा इजार झालं. वीसचं काय होतं, ईस, वीच्या ऐवजी ई आलं. आलं ना, फरक आला, समजलं ना. तर पहिलं काय होतं, न च्या ऐवजी न. दुसरं काय होतं, रच्या पुढे ड आल्यास रच्या ऐवजी ल होतं. तिसरं काय आहे, वीच्या ऐवजी ई आहे. त्याच्या अगोदर बी पाहिलं आपण. त्यानंतर पहा इथं पहा, महाप्राणयुक्त सोनातील. आता ही काय आहे, हे एवढं टेन्शन नका घेऊ, कारण जसं म्हटलं ना, सोनमध्ये खूप फरक येतात त्याच्यामध्ये. म्हणजे नेट सॅटसाठी किंवा ते इतर परीक्षेसाठी त्याचे उपपदार्थ म्हणजे उपप्रकार या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर ते जर पाहत बसलं तर हे तुम्हाला पुन्हा समजेल की महान प्राणयुक्त कसं असतं. फक्त इथं एवढं लक्षात ठेवा की आम्हीच्या ऐवजी आम्ही येतं आहे ना, तेवढं किचकटमध्ये नाही जायचं. एखादा पॉईंट म्हणजे एवढे 5 पॉईंट भेटले तर याचा कशाला विचार करायचे का. तर हे महान प्राणयुक्त आहे, याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही. ते पुन्हा तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागेल की काय असतं काय नाही सोनीममध्ये, त्याच्यामध्ये नाही का जाऊ. त्यानंतर 7वा पॉईंट पहा, अनुनासिकांच्या उपयोजनात काटेकोरपणा आढळत नाही. अनुनासिकांच्या उपयोजनात काटेकोरपणा आढळत नाही. जसं की अनुनासिका म्हणजे काही अनुस्वार म्हणतो ना, जसं की भिंत आहे तर अहिराणीमध्ये भीत म्हटलं जातं है ना, भिंत, अनुनासिका यांच्यामध्ये काटेकोरपणा आढळत नाही. तर चिंचऐवजी चिच म्हटलं जातं, तर उंचऐवजी उट म्हटलं जातं, हुट म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा भाग आहे. तर हे काही सोनीम आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आता समजली असेल. लक्षात काय ठेवायचं दिमागामध्ये, नच्या ऐवजी न वापरलं जातं, रच्या पुढे ड आल्यास रच्या ऐवजी लचा वापर केला जातो, वीच्या ऐवजी ईचा वापर केला जातो, आम्ही. पुन्हा अनुनासिकांचा तिथं काटेकोरपणे पाळलं जात नाही. किंवा आणखी मला सच्या ऐवजी छचा वापर केला जातो, वच्या ऐवजी लचा वापर केला जातो, किंवा अशा प्रकारे. हे तुम्ही म्हणजे 2दा-3दा जर रिपिटेशन केलं तर आराम 15 मार्क खिशात आहेत. अशा प्रकारचा भाग आहे. म्हणजे जास्त कष्ट करायची गरज नाही बरं का. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कष्ट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहे, परंतु इथं तेवढी काही मेहनत करायची गरज नाही. तर आपण काय पाहिलं, सोनीम व्यवस्था. आता काय पाहिजे, प्रत्यय व्यवस्था आहे ना. प्रत्यय काय म्हणतो, विभक्ती प्रत्यय ना, जसं की सलानाती. विभक्ती प्रथमामध्ये द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन अशा प्रकारचे प्रकार येतात. तर ही प्रत्यय व्यवस्था काय आहे, तर इथं आपला एक पॉईंट भेटतो वैशिष्ट्य सांगण्यासाठी. प्रमाण मराठी आणि खानदेशी बोली यांच्यातील प्रत्यय प्रक्रियेत बराचसा आहे ना फरक आढळतो. बराचसा फरक हा शब्द महत्त्वाचा आहे. हे पॉईंट तुम्ही लिहायचं आहे. जेव्हा वैशिष्ट्य म्हणसाल तेव्हा हा पॉईंट लिहायचं की प्रमाण मराठी आणि खानदेशी बोली यांच्यातील प्रत्यय प्रक्रियेत बराचसा फरक आढळतो. उदाहरणात खालचे उदाहरण द्या, 1-2च द्या. म्हणजे सगळे जर टेबल काढत बसलाच, टेबल कधी काढायचं, जेव्हा आपला लय मार्कला म्हणजे 20-25 मार्काला किंवा 15 ते 20 मार्काला विचारलं गेलं तर ते बी जर आपल्याकडे टाईम असला तर, नाहीतर 2-3 काढा, द्वितीय, तृतीय, चतुर्थीपासून सोडून द्या बाकी. तर कसं विभक्त्यामध्ये काय फरक होतो पहा. प्रथमामध्ये काहीच फरक होत नाही, एकवचन अनेक वचनमध्ये काही फरक होत नाही. तर परंतु द्वितीयामध्ये काय फरक होतो, लेच्या ऐवजी सले वापरलं जातं. म्हणजे काय वापर आहे, स ॲडिशनल आहे इथं है ना, स ॲडिशनल आहे.
त्यानंतर तृतीयामध्ये काय होतं, नीन, हिन, कडतीन, कड, नाकन, वरी याच्या पुढे फक्त स वापरलं जातं. एवढंच लक्षात ठेवा. या शब्दाच्या पुढे स वापरलं जातं की सनी, सनी, सकडतीन, सकड, सनाकारण, सौरी, सले, सकरी. तर अशा प्रकारचा भाग आहे. चतुर्थीमध्ये पहा ले आणि से आहे, तर याच्या पुढे बी स वापरलं जातं, जसं की सले आहे, सकरी आहे, ससे आहे. त्यानंतर पंचमीमध्ये तीन, थान, पान, सतीन, सतान, सपान. षष्टीमध्ये नी, नी, न, नी, सन, सनी, सन, सनी. काय म्हणा. सप्तमीमध्ये पहा म, मा, मझार, सम, समा, समझार. संबोधनमध्ये ओ, ओ असतं. तर इथं तुम्हाला समजलं असेल की काही नाही टेन्शन घ्यायचं, फक्त आपला एक वचन लक्षात असायला पाहिजे, अनेक वचन लिहिता आहेत. काय करायचं, अनेक वचन फक्त स लावायचं आहे सगळ्याच्या पुढे, आहे ना. तर एवढंच लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं काही किचकटपणा नाही. एवढे जर एक दोनदा लिहून काढलं तर होऊन जातं आपल्याला. एक दोन बी आता एवढे तुम्हाला माहीत नसतं का, नी कडतीन एवढं बी बस झालं, किंवा तीन थान बस झालं एवढं, म्हणजे एवढं बी असं सगळेच पाठ करावं असं कुठं भाग आहे त्याच्यामध्ये. तर काय फरक आहे, सगळ्यात सोपं फक्त स लागलं जातं पुढं, आहे ना, विभक्तीमध्ये. तर त्यानंतर पुढचा जो काय भाग आहे खानदेशी जे म्हणतो किंवा अहिराणीमध्ये एक वचन किंवा अनेकपणाचे जे काय प्रत्यय आहे ते कसं सचा उगम दिसतो. म्हणजे आता हे तेच सांगत आहेत, म्हणजे या पुढचे तुम्हाला जे स्लाइड दिसते याच्यामध्ये काहीच नाही, ते फक्त तेच सांगायला की जे अगोदर पाहिलं आपण, सचा उगम दिसतो, सचा प्रत्यय दिसतो, अशा प्रकारचं म्हणतात. वाटलंच तर तुम्ही वाचून घेऊ शकता. तर याच्यानंतर महत्त्वाचं आहे आख्यात प्रक्रिया. आख्यात प्रक्रिया अगोदरच्या वराडीमध्ये कसं सोपं होतं, इथं थोडं सेंटेन्स वाईज दिलंय, परंतु पहिलं वाक्य आपला लक्षात ठेवायचं की प्रमाण मराठीच्या आख्यात प्रक्रियेपेक्षा खानदेशीची आख्यात प्रक्रिया वेगळी आहे, है ना, वेगळी आहे. हेच एक वाक्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कशासाठी, वैशिष्ट्य लिहिण्यासाठी. काय लिहायचे, प्रमाण मराठीच्या आख्यात प्रक्रियेपेक्षा खानदेशी आख्यात प्रक्रिया वेगळी आहे. कसं, प्रमाण मराठीत लिंग, वचन, पुरुष काळ आदी भाषिक घटकाबरोबर आख्यातीच्या रूपात बदल होतो, पण असा बदल बोलीमध्ये होत नाही. हे महत्त्वाचं वाक्य. हे पहिलं वाक्य झालं आख्यातमधलं, हे दुसरं झालं. एवढं जरी लिहिलं सफिशियंट आहे. काय आहे, प्रमाण मराठीमध्ये लिंग, वचन, पुरुष काळ येद्यामुळे जर भाषिक घटकाबरोबर आख्याताच्या रूपामध्ये बदल होतो, म्हणजे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतो, पण असा बदल अहिराणीमध्ये होत नाही. साधं आणि सिंपल. काय आहे, मराठीमधील लिंग, वचन, पुरुष काळ याच्यानुसार क्रियापदामध्ये म्हणजेच आख्यातामध्ये बदल होतो, आख्याताच्या रूपामध्ये बदल होतो, परंतु असा बदल बोलीमध्ये कुठल्या अहिराणीमध्ये होत नाही. सिंपल साधं वाक्य. त्यानंतर कसं, वर्तमान काळात जर उदाहरण पाहिलं वर्तमान काळाचं, काय पाहिजे, प्रमाण मराठीमध्ये बदल होतो, परंतु कुठं बदल होत नाही, कुठं होत नाही, अहिराणीमध्ये. जसं की मी करस, तू करस, तो करस, मी करतो, तू करतोस, तो करतो. आता इथं काय दिसतं तुम्हाला की काय बदल होतो, तर बदल होत नाही ह्याच्यामध्ये. जसं की आपण म्हटलं ना, इथं पहा मी करस, 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 काय फरक आहे का, नाही, परंतु इथं करतो, करतोस, करतो अशा प्रकारे. पर इथं पहा आम्ही करतोस, म्हणजे आम्ही कसं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना लिंग, वचन, पुरुष त्याच्यानुसार. त्यानंतर पहा तुम्ही, तुम्हू, त्या, पर इथं करतस, करतस ॲज इट इज आहे ना, बदल होत आहे का कशा क्रियापदामध्ये, पुढचं नका पाहू, फक्त क्रियापदामध्ये बदल होते का पहा, बिलकुल बदल होत नाही याच्यामध्ये. म्हणून मराठीमध्ये बदल होता, आम्ही करतो, तुम्ही करता, ते करता, तर असा फरक आहे. म्हणजे काय म्हणायचं की लिंग, वचन, पुरुष काळ याचा बदल म्हणजे आपल्या मराठी ह्याच्यामध्ये भाषेमध्ये म्हणा, प्रमाण मराठीमध्ये भाषिक घटकाबद्दल बदल होतो, परंतु कशामध्ये होत नाही, अहिराणीमध्ये होत नाही. उदाहरण जसं की मी करस, तू करस, तो करस, 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 करस हे क्रियापद आहे, बदललं का, नाही. मी बदललं, तू बदललं, तो बदललं, परंतु करस नाही बदललं. परंतु जेव्हा आपण प्रमाण मराठीमध्ये येतो तेव्हा मी करतो, तू करतोस, कारण बदललं ना, तशा प्रकारचं. म्हणजे अशा प्रकारचा भाग आहे की जिथं एका मराठीमध्ये आपल्या प्रमाण मराठीमध्ये क्रियापद बदलतं, परंतु अहिराणीमध्ये बदलत नाही. तर हा एक भाग आहे. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे की कृपा कुलकर्णी काय म्हणतात ते तुम्हाला खाली आहे. दुसरा भाग म्हणजे अवयव, म्हणजे ते अवयव म्हणतो ना आपण. आता अवयव काय आहे, तर ते आपला माहिती आहे ना, कशामध्ये शब्दांच्या जातीमध्ये येतात. तर जसं की अटे, तठे, तर याला काय म्हटलं जातं अहिराणीमध्ये, इथे, तिथे, आहे ना, जवळला, जवळ, तदी, तेव्हा, कवय, केव्हा, हे प्रकारचं आहे. हे लक्षात असू अथवा नसू काय गरज नाही, फक्त शब्दसंग्रह लक्षात ठेवा. अंडोर हा मुलग्याला शब्द वापरला जातो, अंडोर. सतरंजीला झोऱ्या म्हणतात,
दारला कावाड म्हणतात, आपण कवाड म्हणतो ना, दारला कावाड म्हणतात. भाजीला साक म्हटलं जातं, रताळीला साकरू म्हटलं जातं, बोखलला कानुडाला बोखल म्हटलं जातं. हे काही उदाहरण आहेत, ते तुम्हाला माहीत असावे. तर अशा प्रकारचा भाग आहे. आता दुसऱ्या पुस्तकामध्ये पहा, ऐराणीमध्ये जेव्हा तुम्ही जातात विभक्त्या प्रक्रियामध्ये काय म्हणतात, पहिल्या सुरू थोडीफार विभक्ती सांगितली जाते, त्यानंतर सर्वनामाबद्दल माहिती सांगितली जाते. प्रथम सर्वनाम किंवा द्वितीय सर्वनाम, द्वितीय पुरुषी सर्वनाम असं सांगितलं जातं. तुम्हाला करू वाटलं करा, नाही तर नका करू, कारण त्याच्यामध्ये 15 मार्कासाठी सफिशियंट आहे. बाकीचे तुम्हाला इतकंच सांगतो की किचकट होऊ नये, तुम्हाला सरळ होऊ यासाठीच मी करतो आहे. बाकीच्या गोष्टी काही ज्या आपल्याला गरजेचं नाही ना, तेवढ्या गरजेचं नॅशलेस कशाला करायची गरज आहे, त्या प्रकारचा भाग आहे. तर आपला इथं म्हणता येतं की जे काही भाग आपण पाहिला शब्दसंग्रहामध्ये किंवा याच्यामध्ये, तर आणखी जर थोडा विचार केला, जसं तुम्हाला अगोदर म्हटलं की बहिणाबाई चौधरी आहे ना, बहिणाबाई चौधरी यांची जी काही भाषा आहे म्हणजे ती अहिराणी बोली. अहिराणी बोलीमध्ये यांच्या खूप साऱ्या रचना आहेत असं आपला म्हणता येतं. त्यानंतर जर पाहिलं तर काही जे काही शब्द आहेत जे अहिराणीमध्ये तत्सम म्हणून म्हणतो, तत्सम याचा अर्थ सांगतो ना, ॲज इट इज येणारे, जसं की दिन, वैभव, अधिक, सुंदर, नदी, धर्म, दान इत्यादी. हे अत्यल्प तत्सम शब्द कुठं आढळतात अहिराणीमध्ये. कुठले शब्द? तत्सम याचा शब्द अर्थ होतो की संस्कृतमध्ये आलेले जसे असे तसे शब्द. मग अहिराणीमध्ये संस्कृतमध्ये येणारे काही शब्द आहेत अहिराणीमध्ये, तर ते कोणते शब्द आहेत वाटलंच तर लिहून घ्या. कोणता आहे? दिन आहे, दिन. दुसरा आहे वैभव, तिसरा आहे अधिक, चौथा आहे सुंदर, त्यानंतर आहे नदी, धर्म, दान. अशा प्रकारचे हे शब्द, हे तत्सम शब्द काही येतात एक्सटेंड करण्यासाठी तुम्हाला. काही अर्ध तत्सम शब्द येतात आणि काही तद्भाव शब्द सुद्धा याच्यामध्ये येतात, अधिक येतात. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, पहिलं सर्व तुम्ही तत्सम लिहिलात, आता तद्भाव शब्द बी येतात. कशा प्रकारचे उदाहरण लिहा तद्भाव शब्दाची? गाई, घर, शेत, गाई, घर, शेत, किंवा परसाद आहे ना, पिरती, न्याव, पाहुणा. जे तुम्हाला योग्य वाटेल म्हणजे लक्षात राहण्यास, जसं की पाहुणा लक्षात राहतंय, गाई लक्षात राहते, किंवा शेत लक्षात राहते. हे काय? तद्भाव शब्द. तद्भाव शब्द कोणते असतात? ज्याच्यामध्ये जे काही मूळ होतं त्याच्यामध्ये बदल होतो आहे ना, जसं संस्कृतमध्ये ॲज इट इज घेतलं, परंतु काही शब्द जे आहेत मूळ शब्दामध्ये बदल होणारे त्याला तद्भाव शब्द म्हणतात. तर अशा प्रकारचा भाग आहे. त्यानंतर जर आणखी विचार केला ह्याच्याबद्दल, अहिराणीबद्दल आणखी थोडं जर बोललं तर मराठीतील जे काही फारसी आहेत किंवा अरबी शब्द, पोर्तुगीज शब्द सुद्धा अहिराणीमध्ये येतात. हा एक पॉईंट तुम्ही लिहू शकता. पहा, एक्सटेंड करा तुमच्या ह्याला. हे अहिराणीमध्ये मराठीतील फारसी, अरबी, पोर्तुगीज शब्द सुद्धा येतात. मराठीतील फारसी, अरबी, पोर्तुगीज शब्द सुद्धा येतात. उदाहरणं जर पाहायचं असेल तर तुम्ही लिहा उदाहरणं. जल्दी आहे, त्यानंतर सामान, त्यानंतर आहे देख. हे शब्द म्हणजे मिक्स आहेत. पहा, म्हणजे आपण फारसी, पोर्तुगीज, मराठी हे जे शब्द म्हणलं ते मिक्स येतात याच्यामध्ये. जसं की सोसायटी आहे, हा शब्द कुठं आहे, कोणता आहे? त्यानंतर पगार आहे ना, पोर्तुगीज शब्द, किंवा फालतू, त्यानंतर पपई, त्यानंतर खमीस. असे भरपूर शब्द लिहिता येतात आपला. किंवा तिकीट बी नाव आहे. त्यानंतर बस झालं जास्त कशाला, इस्पिताल आहे. तर अशा प्रकारचे हे शब्द पुन्हा एकदा सांगतो. जल्दी, सामान, देख, जागा, तारीख, सवाल, पगार, फालतू, पपई, किंवा खमीस, तिकीट, मोटार. अशा प्रकारचे सोसायटी, इस्पताय अशा प्रकारचे काही गुजराती शब्द आणि शब्द प्रकारची लकब बी ह्याच्यामध्ये दिसते. नेक्स्ट पॉईंट तुम्ही लिहू शकता. काही गुजराती शब्द किंवा त्यांची शब्दाची लकब सुद्धा दिसते. गुजराती शब्द किंवा त्याची लकब दिसते. जसं की आपण म्हणलं की आपण म्हणतो ना दिक्रा, हा शब्द कुठून याला? गुजराती शब्द आहे ना, दिक्रा आहे ना. तुम्ही जर सिरियल पाहत असाल तर तिचा शब्द दिसतो पहा, दिक्रा. त्यानंतर जायना म्हणा, किंवा बरेच शब्द आहेत. जायजे हे शब्द सुद्धा कुठून येतो? आपल्या गुजरातीमध्ये येतो. त्यानंतर बिस्तरवार अशा प्रकारचे शब्द आहे. तर
म्हणजे असे काही शब्द आहेत जसं गुजरातीमध्ये येतात, काही फारसीमधील आहेत, काही पोर्तुगीजमधील आहेत, ऐरणीमधील आहेत, काही तत्सम शब्द आहेत, काही तद्भाव शब्द आहेत. तर असं आपलं म्हणतात की असे बरेच गोष्टी आहेत जे याच्यामध्ये भरणा दिसतो. किंवा तुम्हाला पाहिजे छे हे जे काही छे हा जो भाग वापरला जातो ना, तो सुद्धा गुजरातीचाच आहे, गुजरातीचा शब्द आहे छे, है ना गुजराती. काय काय तर काय करू छे असा शब्द वापरला जातो ना, ते मला येत नाही तेवढी गुजराती, येतच नाही. तर असं हे काही आहेत. तसं तुम्हाला समोर बी त्यांचा स्वतःचा शब्दसंग्रह सुद्धा आहे, जसे की अंडोर आहे, मुलाला अंडोर म्हणतात, सतरंजी, झोऱ्या आहे, कावड, दार, अशा प्रकारचे शब्द इथं तुम्हाला दिसतच आहे. परंतु आता महत्त्वाचा आहे याचा वाद आहे ना, कशाचा, ऐरणीचा वाद. ऐरणीचा वाद करण्याचं कारण मेन आहेत हे गिअर्सननेच खरं तर हे आपल्याला भांडण पेटवलेलं आहे. कारण यांना काही काम नव्हतं अभ्यास करायचं, चांगला केला परंतु भांडू कशाला पेटवलं याने, है ना. तर हे काय म्हणतात ते, हे जे काही खानदेशी आहे किंवा ऐराणी आहे, हे मराठीची बोली नसून कुणाची आहे, गुजरातची बोली आहे, गुजरातच्या भाषेची बोली आहे असं म्हटलं जातं. आणि त्यांनी म्हणण्याचं बी कारण की तेच म्हणतात की खानदेशी बोली महाराष्ट्रापेक्षा सौरशनी भाषेला जी काही तिकडली भाषा आहे त्या सौरशनी भाषेला जवळ आहे. ही अगोदर सौरशनी भाषा आय थिंक मी जेव्हा वाचलं तिथं असं स्त्रियांच्या काहीतरी भाषामध्ये बोलली जाणारी भाषा आहे. तर असं तर हे खानदेशामध्ये जी भाषा आहे सौरशनी या भाषेला जवळ आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात ही गुजरातची भाषेची बोली असावी, महाराष्ट्राची नसावी, मराठी बोलीची नसून असं म्हणतात. हे कोणाचं म्हणणं आहे, गिअर्सन. हे पहिलं पॉईंट तुमच्या लक्षात आला पाहिजे की गिअर्सन न जे काय वाद आहे ते मुख्य ते कारण आहेत, ते नसते तर वाद नसता. तर मराठी बोली नसून ते कोणते म्हणतात, गुजरातची भाषेची बोली आहे असं म्हणतात. कारण खानदेशामध्ये जे काही सौरशनी भाषेच्या जवळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे ते वर्गीकरण करत असताना गुजराती भाषेमध्ये करतात. आता म्हणजे कारण काय आहे की आपण ह्याला मानणार नाहोत. म्हणजे असं काय आहे की थोडीशी मराठीपेक्षा भिन्न आहे त्यांचं म्हणणं काय आहे, परंतु काही लोक असे म्हणतात की हे मराठीच्या जवळचं आहे. तर पहिला वर्ग जो म्हणतो ना खानदेशी हे मराठीपेक्षा भिन्न आहे किंवा ह्या गुजरातच्या बोलीच्या जवळ आहे, तर त्या म्हणणाऱ्याचं काय म्हणणं आहे ते पुढील उदाहरण सांगतात की कशा प्रकारे ती मराठीची बोली नाही. तर उदाहरण देतात, जर मला म्हणायचं असेल मराठीमध्ये, मला तुझ्याजवळ काही सांगायचं नाही, मला तुझ्याजवळ काही सांगायचं नाही, तर ते खानदेशीमध्ये कसं बोलणार, माले तुपाने सांगन, माले तुपाने सांगन असं म्हणतात. आता ही मराठी वाटते का, नाही वाटत. ते म्हणतात मग ही मराठीची बोली कशी असू शकते. दुसरं उदाहरण देतात, ते म्हणतात की जर मला असं म्हणायचे सगळा बाजार फिरून पाहिला पण तुमचा कुठेच पत्ता नव्हता, जर खानदेशीमध्ये बोलायचं असेल ते काय म्हणतात, सगळ्या बाजार चाफली मारा पण तुमना पत्ता बी नाही होता, आहे ना, अशा प्रकारचे. मग याच्यावरून म्हणता येतं का ही मराठीची बोली आहे, ते म्हणतात नाही म्हणता येत. त्यानंतर दुसरा एक उदाहरण देतात, जसं की तुमच्या साडूला ही निरोप दिला आहे, तर ते खानदेशीमध्ये कसं बोलणार, तुमच्या साळू भाऊले मी निरोप देईलसे. तर अशा प्रकारचे याच्यावरून ते म्हणतात की याच्यामध्ये मराठीचा भाग येत नाही, याच्यामुळे हे मराठीच्या जवळचे नसून ते गुजरातची बोली असं म्हटलं जातं. तर हे पहिल्या लोकांचं म्हणणं आहे की जी मराठी बोली हे पूर्णपणे खानदेशी म्हणा किंवा इतर गोष्टीपेक्षा भिन्न आहे, खानदेशी बोली हे मराठीपेक्षा भिन्न आहे, ते गुजरातच्या जवळचे आहे असे एकाचं म्हणणं आहे. परंतु बाकीचं म्हणणं नाही, कारण त्याला म्हणजे एकानं बोललं तर दुसरा बोलणारच ना, तशा प्रकारचं आहे. गिअर्सन हे जसं त्याने निष्कर्ष काढला होता की मराठीची बोली नाही, परंतु काही जणांचं म्हणणं आहे तो चुकीचं आहे. कारण 1935मध्ये एक समिती आणली होती, समितीमध्ये बरेच लोक होते, इथं नाव नाही दिले तरी तुम्हाला नाव जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये होते चापेकर, नाव लिहू शकता, चापेकर आहेत किंवा कुलकर्णी आहेत त्याच्यामध्ये. आता कोणते कुलकर्णी नका म्हणून, काय करायचं आपल्याला, कुलकर्णी, चापेकर म्हणा, कवे, बरेच लोक, फक्त 1-2 लोकांची नावं लक्षात ठेवा. तर हे या समितीमध्ये होते. यांचं म्हणणं आहे की ही जे काही त्यांनी म्हटलं ना गिअर्सननं की मराठीची बोली नाही, तर ते म्हणतात तुमचं साप चुकतंय, तुम्ही कुठे तर चुकतात असं ते म्हणताय. ते का बरं, ते असं म्हणतात की हे जे काही लोक आहे 1935मध्ये अभ्यास करणारे, ते म्हणतात की खानदेशी बोलीमध्ये मराठी व गुजराती शब्दाचे प्रमाण किती आहे, 100-41 असे शब्द आहे. तर ते म्हणतात की जर 100 शब्द असतील है ना, तर त्याच्यामध्ये फक्त 41 शब्द गुजरातचे येतात. तर असं ते म्हणतात की खानदेशा शब्दामधील जे काही गुजरातीचं प्रमाण आहे ते कमी आहे असं ते म्हणतात.
त्यानंतर दुसरा एक भाग ते सांगताना असं म्हणतात की षष्टी विभक्तीचा अपवाद वगळता सर्व विभक्ती मराठीच्या संबंधित आहे. म्हणजे आपल्या ज्या काही विभक्ती आहेत ना, किती विभक्ती आहेत आपल्या, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, असं जर करत गेलं तर आपला समजतं की 7 विभक्ती आहेत आणि एक संबोधन येतं. आता याच्यामध्ये जर सोडलं तर ते काय म्हणतात, फक्त षष्टी जर सोडलं तर बाकी जेवढ्या काही विभक्ती आहेत ना त्या सगळ्या मराठीच्या संबंधित आहेत असं ते म्हणतात, अपवाद वगळता. त्यानंतर तिसरा पॉईंट देतात, वर्तमान काळ भविष्यकाळाचे आख्यात प्रत्यय आणि अज्ञात प्रमाणे मराठीप्रमाणेच आहेत. म्हणजे वर्तमान काळ असो भविष्यकाळ असो त्याचा जे काय आख्यात प्रक्रिया आहे ती मराठीप्रमाणेच आहे असं बी त्यांचा तिसरा मुद्दा आहे. त्यानंतर मराठी वळणाची वाक्यरचना आणि वाक्यप्रचार आहेत असं बी ते म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट ते असं म्हणतात की मराठीच्या स्वनेम व्यवस्थेचा जास्त प्रभाव खानदेशी बोलीवर आहे. तर एवढ्या 5 उद्देशावरून त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही तुम्ही म्हटलात ना ती मराठीची बोली नाही तर ते साफ चुकीचं आहे. तर ते म्हणतात की यावरून असं सिद्ध होतं की मराठीची बोली आहे हे कालेलकरांनी म्हटलं आहे. ते सांस्कृतिक संबंध, सामाजिक भानगडी, दळणवळण या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत ते मराठीशी साधर्म्य धरणारे आहेत. त्यामुळे अहिराणी किंवा खानदेशी ही जी काही बोली आहे ती मराठीचीच बोली आहे असं म्हटलं जातं आणि गियर्सनला चूप केलं जातं. तुम्ही शांत बसा असं म्हणतात ते. तर असा भाग आहे यांच्यामध्ये. तर हा जो काही भाग पाहिला आपण पूर्णपणे तो कशाचा होता, या अहिराणी आणि वऱ्हाडीविषयी होता. तर थोडक्यात काय सांगितलं आपण, अहिराण्यांचा प्रदेश, अहिराणी प्रदेश कुठं आहे म्हणजे खानदेशी प्रदेश, तिथं आबिर लोक राहतात, तिथले लोक आहेत, त्याचे जे काही सब डिव्हिजन आहे ते पाहिलं आपण. नंदुरबारी, बागला आणि ते बी पाहिलं आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये जो काही मेन डिफरन्स आहे सोनी व्यवस्था आणि दुसरं कोणता होता आपला आख्यात प्रक्रिया, आणि तो विशेष महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता आहे जो की आपण विशेषतः लक्षात ठेवत नाही, सोनी व्यवस्थेनंतरचा विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रक्रिया. विभक्ती लक्षात राहते परंतु आख्यात थोडंसं विसरून जाते, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या त्याच्यावर. काही नाही, अवघड नाही. जसं की आपण सच ऐवजी किती एक ध्वनी आहेत ना त्याचा ऐवजी काय वापर केला जातो एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आता पाहूया डांगी बोली. पहा डांगी बोलीमध्ये काय विशेष आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर डांगी बोलीबद्दल जर विचारलं तर डांगी हा शब्द कुठं वापरला जातो, तुम्ही जर पाहिला असाल तर गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यानचा हा भाग आहे. इथं डांग या प्रदेशावरून म्हटला जातो. तर ही समस्या निर्माण काय झाली किंवा डांगी हा जो काय भाग आहे, वाद तर पुन्हा पाहूया आपण. परंतु जेव्हा आपलं 1960ला राज्य निर्मिती झाली गुजरात आणि महाराष्ट्र, तिथला जो काय भाग होता त्यांच्या सीमेवर असणारा 665 चौरस किलोमीटरचा, म्हणजे थोडा जंगलाचा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये गुजरात आणि थोडा इकडला बी भाग समाविष्ट होतो. त्याच्यामुळं मग ते थोडंसं मिळतं जुळतं जातं दोन्ही भाषेला, आणि म्हणून थोडा डांगी बोली वाद बी निर्माण झाला आहे. थोडं पण आपण जर लक्षात घ्यायचं असतं, गुजरातमधील हा डांग एक प्रदेश आहे, त्याच्यावरून मग डांगी बोली असं बी म्हटलं जातं. कुठला प्रदेश आहे, पहिला पॉईंट, गुजरातमधील कुठला प्रदेश आहे, डांग प्रदेश, त्याच्यावरून डांगी असा शब्द. आता डांग काय आहे, डांग याला म्हणजे जसं की जंगल म्हणतो ना त्याला शब्द वापरला जातो, जंगलाला डांग म्हटलं जातं है ना, त्या शब्दावरून आलेला आहे. डांग म्हणजे जंगल. तर त्याचा डिंगल असा काहीतरी शब्द होता त्याच्यावरून जंगल हा शब्द आला आहे. परंतु तुम्ही लक्षात ठेवू की डांग म्हणजे काय, जंगल, जंगलात राहणाऱ्या ह्या प्रदेशावरून म्हटलं जातं त्यांना. तर हे थोडंसं अहिराणीशी संलग्न बी आहे असं म्हटलं जातं, परंतु हा विवादाचा मुद्दा आहे. तर थोडंसं विचार केलं की आपण काय ह्यांचं क्षेत्र मर्यादा किंवा या गोष्टी जर पाहिलं, आता जे काही गियर्स नाही ना त्यांचं म्हणणं आहे की अहिराणीशी मिळती जुळती आहे, त्यांची पोटभाषा आहे असं ते म्हणणं आहे, तसं तुम्हाला खाली दिसतं आहे. परंतु आपल्या लक्षात काय ठेवायचे की त्यांचा जो काय मुख्य भाग आहे ते म्हणतात काय, त्याच्यापेक्षा आपल्या परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे. पहिला काय, हा डांग प्रदेश कुठून आला आहे, गुजरातमधून. डांग कशामुळे आला, तर त्याचं नाव आहे की ते जंगल या शब्दावरून आलेलं आहे. तर याचा प्रदेश कोणता आहे असं जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही म्हणू शकता की थोडंसं आपलं जे काही नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामधलं कळवण किंवा बागलाण आणि धुळेमधला साक्री ह्या जे काय अहिराण्याच्या क्षेत्रमर्यादा आहे ते त्या प्रदेश डांगीच्या क्षेत्रामधला पूर्वेकडून मिळाला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी काय अहिराणी आहे ना, आपण जसं मागं म्हटलं की बागलाणी, कळवण किंवा साक्री या जिल्ह्याच्या थोडंसं जुळणारा भाग म्हणजे गुजरातचा आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं ही अहिराणीशी संलग्न आहे असं म्हटलं जातं. कारण काय, थोडंसं प्रदेशाला प्रदेश लागून आहे ना, जिल्ह्याला जिल्हे लागून आहे म्हटलं तर
असं बी आपलं म्हणता येतं. तर हे अहिराणीशी संलग्न आहे असं गिअर्सनचं म्हणणं आहे. डांग हा प्रदेश आपण जर म्हटलं, जसं तुम्हाला पहिल्या सुरू म्हटलं, तर हे सीमा भागात आहे कोणाच्या, महाराष्ट्र आणि आपल्या त्या गुजरातच्या, महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम भागामध्ये. कुठं आहे, पश्चिम भागामध्ये. आणि अहिराणी कुठं होती, उत्तर भागामध्ये, आहे ना, हे लक्षात असावं तुमच्या. तर हा भाग थोडासा आहे की डांग हा प्रदेश आहे. विशेषतः डांग हा मुख्य प्रदेश कुठं आहे, मुख्यतः गुजरातमध्ये आहे, परंतु तो प्रदेश आपल्या सीमाजवळ बी येतो आणि तो महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेस आहे असं आपलं म्हणता येतं. पहा आपल्या डोक्यात आणा की गुजरात कुठं आहे ना, तर आपला समजतं की तो भाग कुठं असेल. त्यानंतर डांग हा प्रदेशवाचक बी शब्द आहे आणि दुसरं म्हणजे लोकवाचक बी शब्द आहे. हा पॉईंट तुम्ही नक्की द्या. डांग हा प्रदेशवाचक तसेच लोकवाचक सुद्धा नाव आहे. त्यामुळे तेथील बोलीचे जे काही डांगे हे नाव आहे, जर अगोदर काय म्हटलं आपण, प्रदेशवाचक आहे, प्रदेशवाचक आहे कुठं, अहिराणी आणि डांगीला, अहिराणी आणि वराडीला. परंतु डांगीला हे लोकवाचक बी आहे आणि दुसरं प्रदेशवाचक बी आहे असं आपला म्हणता येतं. कारण तिथलं जे काही संज्ञा आहे किंवा तिथले जे काही लोक आहे ते बोलण्यावरून किंवा त्यांच्या बोलीवरून बी म्हटलं जातं. तिथलं डांगी बोलली जाते आणि तिथला प्रदेश बी आहे, याच्यानुसार तो लोकवाचक बी आहे आणि प्रदेशवाचक बी आहे असं बी म्हटलं जातं. आता जसं म्हटलं की डांग म्हणजे जंगल, तर हा कुठं आहे, हवामान इथलं विषम आहे. कुठलं, या डांगी प्रदेशामधलं हवामान कसं आहे, विषम आहे. आणि या प्रदेशामध्ये भिल्ल, कोकण, वारली, कुणबी या सुद्धा जमाती येतात. कुठल्या आहेत लक्षात जर नसेल किंवा लिहून घ्या. भिल्ल, कोकणी, वारली. वारली माहिती आहे ना, वारली आपण ऐकतो पहा बऱ्याच वेळा न्यूजमध्ये, वारली. त्यानंतर दुसरी कोणती आहे, कुणबी. तर या लक्षात या 2-3 आहे त्या सगळीकडे समान दिसतात आपल्याला. तर ह्या जाती आहेत. यांची जर लोकसंख्या पाहिली तर या सगळ्या डांगी लोकांची जर भिल्ल हे 23,000 आहेत, कुणबी 24,000 आहेत. मग या दोघांचंच वर्चस्व असेल असं आपलं म्हणता येतं. तर बरोबर आहे की भिल्ल आणि कुणबी या दोन्ही याचं डांगी या बोलीमध्ये विशेषतः वर्चस्व आहे. हे जे काही डांग लोक आहेत हे हिंदू जमातीचे असून, म्हणजे हिंदूप्रमाणेच त्या देवदेवता किंवा त्यांची पूजा करणे, पुनर्जन्म, भूतपिशाच या गोष्टीवरती विश्वास करतात. दिवाळी, हवस, होळी यासारखे सण सुद्धा साजरे करतात. म्हणजे थोडक्यात म्हणाय भाग आहे की हे हिंदू जमात किंवा हिंदू धर्माला मानणारे आहेत असं बी आपला म्हणता येतं. तर असा हा थोडासा भाग डांगेविषयी. काय म्हणतो आपण पहिल्या सुरू पुन्हा एकदा सांगतो पहा. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, डांग प्रदेश कुठं आहे, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमालगत आहे. विशेषतः गुजरातचा प्रदेश आहे हा डांग आणि तिथल्या त्या प्रदेशावरून नाव दिलं आहे डांगी. परंतु डांगी हा शब्द तिथल्या बोलल्यामुळे किंवा तिथले बोलले जाणारे जे काही लोक आहेत त्याच्यावर लोकवाचक आणि प्रदेशवाचक सुद्धा हा नाव दिलं जातं. त्यानंतर हा जो काही प्रदेश आहे हे डांगी हे अहिराणीशी संलग्न आहे असं कोण म्हणतात, हे आपले गिअर्सन सुद्धा असं म्हणतात असं आपलं म्हणता येतं. जरा आणखी तुमच्याकडे काही पॉईंट नसेल तर तुम्ही याला एक्सटेंड करा. 650 चौरस किलोमीटरचा जंगल आहे, त्याचं तिथलं विषम आहे, तिथले लोक हिंदू धर्माला मानतात. जर तुमच्याकडे काही नसेल तर बाकी काही गरज नाही त्याची, किंवा ते जे हिंदू धर्म आपण सण साजरे करतात. विषम आहे याचा अर्थ जंगली, जे काही जंगल प्रदेशामध्ये राहतात आणि त्याच्यानुसार मग तो भाग येतो. तिथल्या जमातीचं नावल्या जे काही भिल्ल आहे, पुन्हा कुणबी आहे किंवा वारली आहे, ह्या लक्षात तुम्ही राहले. तर हे 5 पॉईंट महत्त्वाचे जे आपल्याला इंट्रोडक्शन करण्यासाठी किंवा आपलं जे काही पॉईंट आहे त्याला एक्सटेंड करण्यासाठी. त्यानंतर आपण जे पाहतो म्हणजे डांगीची स्वनिम व्यवस्था पाहूया. आता हे पहा, इथं तुम्हाला दिसतंय दंत तालवे. याचा अर्थ तुम्हाला सांगितला पहिल्या सुरू मी. दंत तालवे म्हणजे काय, दंत तालवे म्हणजे दाताच्या पाठीमागे जीभ लागणे अशा प्रकारचा भाग आहे. चमचा, चक्कू असे नाव दिले जातात. आता हे पहा, मी तुम्हाला जसं म्हटलं ना, व्याकरण माहीत असलं पाहिजे. आता याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारचा भाग आहे, जे उपप्रकार पडतात हे तिकडून घेतले आहेत. हे काय आपलं इतकं महत्त्वाचं नाही बरं का, कारण हे डीपमध्ये गेल्यावर समजतं काय. फक्त ढोबळ म्हणून अर्थ राहू द्या की तालवे म्हणजे काय, तर जेव्हा आपली जीभ आहे ना टाळूला लागते तेव्हा जिथले काय स्वर तयार होत असतील किंवा शब्द तयार होत असतील त्यांना काय म्हणलं जातं, तालव्य. जसं की चार आहे, चिवडा आहे. पहा तुम्ही बोलून पहा, चार कुठं लागते, चिवडा वरी लागते ना टाळूला. दंत तालवे. उद्या कुठं लागते पहा, चमचा, चूक. तर हे थोडंसं त्यांच्या त्या आपल्या बोलण्यावरून, म्हणजे जेव्हा आपलं दाताच्या पाठीमागं लागतं किंवा जेव्हा टाळू लागतं तर त्या उच्चारावरून ते म्हटलं जातं की हे तालव्य आहेत, दंत तालव्य आहेत. हे लक्षात असले अथवा नसले काय फरक पडत नाही. त्यानंतर ओ आ न च याचा अभाव आहे. काय राम स्वर दोष आहे, स्वरभक्ती आहे
आता याच्यामध्ये पहा, हे कुठल्या गोष्टी आहेत म्हणजे खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास करा, परंतु ह्याचं काही गरज नाही. याला तुम्ही जर माहीत असलं तर लिहा, नाही तर अभाव आहे म्हणून लिहा, बाकीची गरज लिहू नका, आहे ना. बाकीचं करत बसलं तर करायचं काय नाही. 10 ते 15 मार्काला विचारलं जातं. हां, हे जर 60 मार्काला विचारलं झालं असतं ना, मग त्याच्यामध्ये गेलो असतो आपण डीपमध्ये, किंवा 30 मार्काला जरी विचारलं असतं. विचारलं जातं 10-15 मार्काला, आपल्याला याचे असते 7-8 पॉईंट, आणि हे मग हे कशाला करत बसायचं. तर असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर नामविभक्ती कशा प्रकारचं आहे याच्यामध्ये. नामविभक्ती पहिलं घ्या, लिंगाविषयी. हे का म्हणतात, डांगीची लिंगव्यवस्था प्राय मराठीच्या धर्तीची आहे. हा पॉईंट आपला पहिला सोडून सापडला. तर मात्र सर्वनामापैकी हाचे स्त्रीलिंग हाई असं होतं आणि तोचे नपुंसकलिंग त होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा एक भाग आहे त्यांच्यामध्ये. किंवा जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल किंवा इतर गोष्टीमध्ये पाहायचं असेल तर तोच त होणे, किंवा याचं कसं त्याहून, त्यासला, त्याले अशा प्रकारचे शब्द वापरतात. वचनमध्ये जर पाहायचं असेल तर तुम्हाला, तर वचनमध्ये काय की या वचन व्यवस्थेची म्हणजे आपल्या मराठीची पुष्कळशा वळणाची आहे असं म्हटलं जातं. लिंगामध्ये काय, पूर्णपणे जे काय मराठीच्या धर्तीचे आहे, परंतु सर्वनामापैकी हाचा स्त्रीलिंग हाई होतं, हई, आहे ना. तच नपुंसकलिंगी त होतं. तर अशा प्रकारचा भाग आहे. त्यानंतर इथे शब्द पहा, काय म्हणतात, अकारांत आणि उकारांत. काय, अकारांत, अकार म्हणजे उकारांत म्हणजे उ. याचे नपुंसकलिंगी शब्दाचे अनेक वचन मराठीहून काहीसे वेगळे आहे. आपल्याला महत्त्वाचा पॉईंट सापडला. जसं की आ आहे, तर कसं त्याचं फुल फुला, आहे ना, फुल फुला. अकारांत हे आहे फुल, अचा आ होता असं म्हणतात ते. त्यानंतर नख नखा, किंवा नपुंसकलिंग जे काही आहे उकारांत, उच काय होतं, वासरू, वासरा. तर अशा प्रकारचा हा भाग आहे अकारांत आणि उकारांत, है ना. आकारांत लक्षात, आकारांत म्हणजे काय आ, उकारांत म्हणजे उचा जे काही भाग येतो तो. त्यानंतर नातेविषयक शब्दांना स प्रत्यय लागते. हे सदाबहार पॉईंट लक्षात ठेवा. जर काही नाही लिहिता आलं तर हा तर पॉईंट लिहिता आला पाहिजे की ना, नातेविषयक शब्दाविषयी स प्रत्यय लागतं. मग जे तुम्हाला नाते माहिती आहे, सासूस, भाऊस, बाहास, नातीस, तुम्हाला जे वाटेल ते लिहा आपण त्याच्यामध्ये, आहे ना. वाटलंच तर हेच लिहा, त्यांना नाही कळलं तर काय सांगावं. तर या शब्दांना विभक्तीच्या अनेक वचन प्रत्यय लागण्यापूर्वी आहा सहा लागतं. आता हे एक वचनसाठी स लागतं आणि अनेक वचनसाठी आहा सहा लागतं, हे लक्षात असू द्या. एक वचनासाठी स आणि अनेक वचनसाठी आहा सहा. जसं की आजा सहाला, किंवा आजांना म्हणायचं असले की आजा सहाला, मेहुण्यांना म्हणायचं की मेहण्या सहाला, भावांना म्हणायचं तर भुसा हाला, आहे ना. अशा प्रकारचे शब्द आहे. एकदा दोनदा रिव्हिजन केलं की लक्षात राहतं. तर अशा प्रकारचं काय ह्याच्यामध्ये स एक लागतं, आणि दुसरं म्हणजे जर अनेक वचन करायचं असेल तर आहा सहा लागतं, आहा सहा लागतं. त्यानंतर विभक्तीमध्ये जर आपण पाहिलं थोडंसं विभक्ती ह्या प्रत्यय ह्याच्यामध्ये, तर सामान्य रूप म्हणजे कसं, ते म्हणतात की जे काही विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी याचं सामान्य रूप होत नाही. जसं उदाहरण पाहिलं की कोलीने तर कोल्ह्याने, घराहून तर घरहून, घोड्याला तर घोड्याला. प्रत्यय लागणे काय म्हणतो आपण, सला नाते, स ला नाते अशा प्रत्यय लागतात ना. परंतु हे काय म्हणतात, प्रत्यय लागत नाही. जसं की उदाहरणार्थ हे घोड्याला आहे आपल्याकडे शब्द, तर इथं काय घोडाला, आहे ना. तर इथं पहा घरहून, पर मराठीमध्ये घराहून, इथं प्रत्यय लागणार ना राच, परंतु इकडं नाही लागत असं ते म्हणतात. तर इथं म्हणतात की सामान्य रूप जे आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी प्राय सामान्य रूप होत नाही. हे महत्वाचा पॉईंट, सामान्य रूप होत नाही, त्याला विभक्ती प्रत्ययच लागावा लागतो. तर अशा प्रकारचं. मात्र ते म्हणतात की तो या सर्वनामांचे सामान्य रूप पुढील प्रमाणे होते. याच्यामध्ये अपवाद कोणता आहे, तो. जसं की त्याला, त्यासले, त्याहून, काही. तर अशा प्रकारचं आहे. किंवा अनेक अकारांत नामाचे सामान्य रूप अकारांत होते. अकारांत माहिती आहे ना, लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. आकारांत, आकारांत, अचा म्हणजे आकारांतच होते. कुमाराला, नौकरला, गोहाला, नवऱ्याला, पाथावर, काठावर. जरी तुमच्या जर असं कठीण जात असेल तर जे तुम्हाला वाटते तेच लक्षात ठेवा, बाकीचं द्या सोडून. कारण हे सगळ्या गोष्टी व्याकरणामध्ये गेल्यानंतर समजण्यासारखे आहे. पहिल्या सुरुवात तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पहा, द्वितीया, चतुर्थी, तृतीया, पंचमी विभक्ती. म्हणजे ह्या जेवढ्या विभक्ती आहेत, द्वितीया, चतुर्थी, तृतीया, पंचमी, याच्यामध्ये या मराठी वळणाच्या आहेत, हे लक्षात ठेवू शकता. पहा, द्वितीया, चतुर्थी, यांना असं म्हणा काय जातं, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी या मराठी वळणाच्या आहेत. किंवा त्याने तृतीय आणि चतुर्थीचा जो काय प्रत्यय आहे तो थेट मराठीप्रमाणे ला आहे, है ना. स ला ना ते हा जो प्रत्यय आहे, ला हा आपल्या डांगीला बी येतो असं ते म्हणतात. त्यानंतर पंचमीचा प्रत्यय मराठीप्रमाणे ऊनहून हे सुद्धा लागतात. गावहून, घरहून, ऊनहून हे प्रत्यय लागलं जातं.
तर अशा प्रकारचा भाग आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर तरतम भाव दर्शवताना, आता बघा इथं तरतम भाव, पुन्हा आपला व्याकरणामध्ये जावं लागतं काय तरतम भाव आहे. तर जे माहिती आहे तेच लक्षात ठेवा. तर दर्शवताना काय होतं, दून असा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ वाघदून, वाघापेक्षा, रामदून. त्यानंतर षष्टीचा नय प्रत्यय पूर्वे चांत विषयाप्रमाणे लिंग वचनानुसार रूप बदलता. उदाहरण गायना, पुन्हा कायनी, गायबी असं आहे ते. तर आता आता फरक काय आहे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज झाला असाल की काय आहे हा भाग आहे. तर इथं नाम विभक्ती होतं. तर याच्यामध्ये तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतं, नात्याविषयक शब्दांना सप्रत्यय लागण्यास सप्रत्यय लागतो आणि अनेक वचना अहासा लागतं. आणि वरचं एक आकारांत आणि उकारांत, खालचं जरी तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर राहू द्या, कारण ते खूप म्हणजे तुम्हाला ते पाठ करावं लागेल तेव्हाच लक्षात राहील. जर समजून घ्यायचं असेल तर मराठी व्याकरण वाचावं लागेल, दुविधा आहे ना आपल्याकडे. तर तो भाग आहे. आणि जर तसं करायला गेलं तर वेळ जातो, त्याच्यामुळं नाही करायचं ते. त्यानंतर आख्यात म्हणजे क्रियापदामध्ये काय बदल होतो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पहा, सोबत सोनीमध्ये 2-3 लिहिलात आणि विभक्तीमध्ये 1-2 लिहिलात तरी बी ते कन्फ्यूज होतं ना, म्हणजे कन्फ्यूज म्हणजे कम्प्लीट होतं. तर असं करायचं की जे त्यांना बी वाटू नये की बाबा यांनी जे काय लिहिले ते कमी लिहिले. नाही, आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं तर लिहिता. जे कन्फ्यूज करतं, जे या आधी येत नाही म्हणजे आठवण होत नाही, ते लिहायचंच नाही आणि त्याच्यामध्ये जायचंच नाही. कारण परीक्षा महत्त्वाची आहे ना की PhD. तर आख्यात विभक्ती जर पाहायचं असेल म्हणजे क्रियापदाचा भाग, तर काय आहे हे सोपं आहे. पहा, याच्यामध्ये काय अवघड नाही. ते काय म्हणतात, भूतकाळी न प्रत्यय, त्याचं काय होतं रूपमध्ये, पडना, पडनास आहे ना. पुरुष असो अथवा पुरुषलिंगी प्रथम पुरुष असो नपुसलिंगी असो, हे असं काय असणार ते पडना पडनास होतं. न प्रत्यय लागतं, एवढं लक्षात ठेवा. न प्रत्यय लागतं भूतकाळीमध्ये, न प्रत्यय लागतं. बाकी लक्षात नका ठेवू, काय म्हणतात ते काय नाही, पडना पडनास आहे ना. तर पहिला काय पॉईंट आहे, विभक्तीमध्ये न प्रत्यय लागतं. दुसरा पहा, पुरुष हे लक्षात असो अथवा काय ही काय स्त्रीलिंगी एकवचनी असा भाग येतो, स्त्रीवचनी अनेकवचनी पडण्या, हे लक्षात नका ठेवू. एकच लक्षात ठेवा की हे न प्रत्यय लागतं. बाकी एवढं काही लक्षात नाही ठेवायची गरज. त्यानंतर दुसरा पहा, पूर्ण भूतकाळी नेल आणि येल प्रत्येक रूपे लागतात, जसं की पडनेल, मोडेल, हुनेल, हुनियेल अशा प्रकारचं. म्हणजे दुसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवता येतं की नेल आणि येल प्रत्यय रूपे युक्त असतात, जसं की पडनेल, मोडेल, हुनलेल. तर हा दुसरा पॉईंट. पहिला काय आहे, भूतकाळी न प्रत्यय लागतं. दुसरं काय आहे, नेल आणि येल. त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे, उला प्रत्ययांत लंबंत रूप, पडुला, मुडुला, हुला अशा प्रकारचा भाग. तर त्यानंतर चौथा पॉईंट पहा, इन, इन यांच्यामध्ये तुमांत रूपे. पहा किती म्हणजे किचकट भाग आहे हा. तुमंत रूपे लागते. आता तुमंत रूपे हुडकावं लागेल की काय म्हणतात ते, त्याच्यामुळं जे माहीत आहे त्याच्याकडेच लक्ष द्या. पडी, पडीन, मोडी, मोडीन, हुई, हुईन. त्यानंतर पाचवा पॉईंट काय, वर्तमान काळाचे रूपे समास घटिका असतात. आता समास तुम्हाला वाचावं लागेल, समासाचे विविध प्रकार आहेत, काय असतं काय नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर वर्तमान काळाच्या सहाय्यक क्रियापदाची रूपे मराठी धर्तीवरच येतात. तर अशा प्रकारचा हा भाग आहे डांगीच्या कशाविषयीचा, आख्यात विभक्तीविषयीचा. तर आता थोडक्यात जर समजायचं झालं तर म्हणजे थोडं किचकट झालं ना, तर आपण समजून घेऊया काय करता येईल याच्यामध्ये. पहिलं सुरू जे काय आपण उच्चार प्रक्रिया पाहिली त्याच्यामध्ये दंत तालव्य जर लक्षात ठेवलं तर ठेवा, नका नाही ठेवू. परंतु नाम विभक्तीमध्ये जर गेलात किंवा प्रत्यय प्रक्रिया म्हणा, तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर काय प्रत्यय प्रक्रिया विभक्ती आपल्याला लक्षात ठेवता येते. तर इथं काय लक्षात ठेवेल की ह्याच्यामध्ये हाचे स्त्रीलिंग हाई होते आणि तोचे नपुंसकलिंग त होते. एवढं तर लक्षात राहील ना, हाचे स्त्रीलिंग हाई होते आणि तोचे नपुंसकलिंग त होते. एवढं लक्षात राहते, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा जर आपण विचार केला याच्यामध्ये डांगेमध्ये, तर मराठीप्रमाणे जे काही दुसरा भाग आहे, याचा कोणता भाग आपण म्हटलं पुढे जरा बघितलं तर हां, नातेविषयक शब्द. कोणता शब्द आहे, शब्दांना सप्रत्यय लागते. दुसरा पॉईंट जसं की सास, सासूस, भाऊस, भाहास, नातेस. आणि अनेक विचीन करायचं आहास हा लागते. आणि आणखी एक पॉईंट आकारांत आणि उकारांत. 4 पॉईंट बस झाले ना. त्यानंतर जर तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर मग ते तुम्हाला पाठ करावं लागेल. किंवा द्वितीय चतुर्थी यांच्यामध्ये मराठी बोलण्याचे आहे असं तुम्ही म्हणा, किंवा त्याला पंचमीला हुन प्रत्यय लागते असं बी म्हणू शकता. तर हा एक पॉईंट आहे. त्यानंतर जर आणखी थोडं जर विचार केला की डांगीमध्ये छे हे गुजराती क्रियापद नाही तर ते रूप स से असे होते. तर इथं तुम्ही एक नवीन पॉईंट कसा लिहू शकता पहा, की हा पॉईंट आपला जर म्हटलं
नाही, जास्त किचकट होऊन जाईल तुम्हाला. जे आहे तेच लक्षात ठेवा. तर ही अख्ख्यात विभक्तीमध्ये, आता पहिले ह्याच्यामध्ये जे काही भाग आहे आपल्या विभक्तीमध्ये, पहिला पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला, हाचे स्त्रीलिंग हाही होते, तच त होते, तोच त होते, आणि पुन्हा मराठी वळणाशी असते अकारांत उकारांत, नातेवाईक शब्दांना स लागते, आणि अनेक वचनाचा आहा सहा लागते. तर आणखी जर पुढे गेलात तर त्याला आपण द्वितीय चतुर्थी पंचमी याच्यामध्ये मराठी वळणाची आहे, परंतु जे काही हुन हुन आहे ते सुद्धा पंचमी सुद्धा आपल्या मराठी वळणाचं दिसतं, असं बी तुम्हाला म्हणता येतं. तर हा एक भाग आहे. त्यानंतर विभक्तीमध्ये गेलात, म्हणजे अख्ख्यात विभक्तीमध्ये म्हटलं बरं का, अख्ख्यात विभक्ती म्हणजे जे क्रियापदाला लागते. आता याच्यामध्ये काय फरक येतो, म्हणजे काय लक्षात ठेवायचं, पहिले सुरू न, भूतकाळी न प्रत्यय लागते, जसं की पडणा, पडणीस. बाकी लक्षात असेल नाही असेल, किंवा पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी, एकवचनी, अनेकवचनी याच्यामध्ये जरा आलं तर लक्षात ठेवा, नाही तर सोडून द्या. त्यानंतर दुसरा काय आहे, अख्ख्यातामध्ये नेल एल प्रत्यय रूपे लागतं. काय लागतं, नेल एल, जसं की पडनेल, मोडेल, हुनेल, हुनेल, अशा प्रकारचं. उला प्रत्ययात लंबरूप लागतं, पडुला, मोडुला, हुला. इच, ई, हिन आणि इन, ई, हिन, इन याच्यामध्ये त्याचं तुमंत रूपे होतं, पडी, पडीन, मोडी, मोडीन, हुई, हुईन, अशा प्रकारचं. आणि जर आपल्याला हे वरचं नग वाटलं तर पाचवं लक्षात ठेवा की वर्तमान काळाची रूपे समासघटित असतात, आणि सहावं म्हणजे वर्तमान काळी सहाय्यक क्रियापदाची रूपे मराठी धर्तीवर येतात. तर या सहापैकी तुम्हाला जरी 3 पॉईंट जरी लक्षात राहिले, आणि ते राहतातच, तरी बी खूप झालं, ते आपलं 15 मार्काला सफिशियंट आहे. तर अशा प्रकारचा भाग होता. किचकट नका करून घेऊ, थोडंसं 1-2दा हातानं लिहा स्वतः, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. कारण ते बाकीच्या गोष्ट म्हणजे व्याकरणामध्ये जाऊन समजून घेण्यासारखं आहे, परंतु कॉस्ट बेनिफिट इज व्हेरी लो. तर आता शब्दसंग्रह पाहूया. काय की जसं नातेविषयी शब्द गुजराती वळणाचे आहे त्याच्यामध्ये पहिला भाग, तसेच काही व्यापार विनिमयविषयक जे काही शब्द आहेत ते सुद्धा आपला डांगीमध्ये दिसतात. जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर नाखर, इथे मी उदाहरणं दिलेत, तुम्ही लिहा. नाखर, गवताला नाखर म्हणतात त्याच्यामध्ये. त्यानंतर दुसरा जर पाहिलं, नवऱ्याला काय म्हणतात, नवरा हा जो काही शब्द आहे मराठीमधला, तर तिकडं काय म्हटलं जातं, गो हो, गो हा शब्द वापरला जातो. त्यानंतर जिजीस, काय शब्द आहे डांगीमध्ये, जिजीस, तर हे कुणाचं आहे, मावशी. त्यानंतर दुसरा शब्द पहा, जर तुम्हाला अजून जर पाहायचं असेल तर माहीत असलेला, म्हणजे आणखी मावशीला बी फुई बी म्हटलं जातं पहा, फुई, 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 फुई म्हणजे मावशी. जसं जिजीस म्हटलं तिथं मावशी, फुई म्हणजे मावशी. किंवा दहावी हा शब्द न्यावीसाठी वापरला जातो, है ना, दहावी, न्यावी. त्यानंतर जर पाहिलं असेल आणखी, जर तुम्हाला सोपं काय आहे, लस, लस याला काय म्हणतो, शीर म्हणतो ना आपण, इथं नस नाही म्हणत, ते लस म्हणतात, लस, लस. त्यानंतर आणखी जर पाहायचं असेल, फुलपाखरू, फुलपाखरू याला काय म्हणतात, तिले, काय आहे त्याचं नाव, तिले. तर असे काही शब्द आहेत. आणि आणखी जर तुम्हाला पाहायचं असेल तर झुटा, है ना, झुटा, हे बहिराला ते झुटा म्हणतात, बहिराला झुटा म्हणतात. त्यानंतर आणखी झालं ना, इंद्रधनुष्य, इंद्रधनुष्य म्हणतो आपण, इंद्रधनुष्याला ते काय म्हणतात, देवधनू, काय म्हणतात, देवधनू. अशा प्रकारचे हे काही शब्द आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण ते आपल्याला दिले नाही तिथं समोर. तर असे काही शब्दसंग्रह आहेत जे तुम्हाला माहीत असले पाहिजेत की हे शब्दसंग्रह कुठे वापरले जातात. तर हे वापरले जातात आपल्या डांगी यांच्यामध्ये. त्यानंतर विशेष महत्त्वाचं म्हणजे डांगेविषयी वाद. जसं आपण अहिराण्याविषयी वाद पाहिला, तसं आता डांगेविषयी वाद आहे. तुम्हाला माहिती आहे की डांगी ही गुजरातची का मराठीची, असा बी प्रश्न बऱ्याच वेळा चालेल पहा, गुजरातची म्हणायची का मराठीची म्हणायची. तर मग तुम्ही कुठे बी गेला तर नाव एकाच लिहा, जरी तुम्हाला माहीत असलं तर. गियर्सन हे जे काय यांचं जे काय मेन कारण आहे या भांडणास, यांनी वाद सुरू केलेला आहे, यांच्यामुळे वाद सुरू झाला आहे असं म्हणता येतं. परंतु 21 मे 1949 हे डांगी जो आहे प्रशासनाची भाषा मराठी ठरवली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे की 1960 काय झालं, स्वतंत्र झालं ना, जे गुजरात आणि महाराष्ट्र. परंतु 49 ते मुंबई सरकारने ठरवलं होतं की डांगची जी प्रशासकीय भाषा आहे ते आम्ही अशा प्रकारे करूया, म्हणजे भाषा मराठी करूया असं ते म्हटलं होतं. परंतु या निर्णयावरच गुजरातमध्ये चळवळ सुरू झाली
कारण तुम्ही कसं म्हणू शकता आमचा प्रदेश आणि तुम्ही आमची कसं म्हणू शकता, असं ते म्हणू लागले. आणि त्याच्यामुळे तिथले काही लोक होते ना गुजरातचे, त्यांनी सांगायला सुरुवात केली की ही कशा प्रकारे गुजरातची भाषा आहे, म्हणजे गुजरातची बोली आहे. आणि मग अशी चळवळ म्हणजे अशी एक सुरू झाली त्या काळामध्ये. म्हणजे जे काही व्यापारी होते त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यांच्या गोष्टीमध्ये किंवा सभामध्ये हे त्यांच्यानुसार बोलू लागले असं. त्यानंतर काही अहवाल बी प्रसिद्ध झाले बा त्या काळामध्ये की ही आमचीच भाषा आहे म्हणून. परंतु मराठी साहित्याचे जे काही प्रवक्ते आहेत रा श्री जोग यांना त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणतात की आमचीच बोली आहे. ते कशामुळं? तर त्यांचं असं म्हणणं आहे की गियर्सन या डांगीचा जो काही नमुना दिला आहे त्या नमुन्यामध्ये जे काही त्यांनी म्हणजे उदाहरण दिले जातात ना, त्या उदाहरणामध्ये जी काही नाम विभक्ती आहे, आख्यात विभक्ती आहे, यावर केवळ मराठीचा प्रभाव आहे. किंवा त्याने जर विचार केला की गुजरातचे जे काही शब्द आहेत ते 5% आहेत फक्त, आणि जे काही बाकी शब्द आहेत तेच 95% तर मराठीचे आहेत. मग तुम्ही कसं म्हणू शकता की हे गुजरातचे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा छे ह्या गुजराती अस्तित्व दर्शक जो काही क्रियापद असणारा अभाव आहे या गोष्टी सादर, म्हणजे ते म्हणतात की ठीक आहे एक गोष्टी आहे, जसं तुम्ही छे म्हणतात तर हे डांगीमध्ये सापडतच नाही, तर तुम्ही कसं म्हणता की हे आमच्या गुजरातचे आहे. तर असं हे राशी जोगचं म्हणणं आहे. तर काय म्हणता येतील आता डांगीबद्दल आपला प्रश्न विचारला तर गियर्सन हे मुख्य वादाचे कारण आहे. ज्यावेळेस 1900 जे काय आपली तारीख होती त्या काळामध्ये 1949 रोजी मुंबई सरकारनं डांगची प्रशासनाची जी काही भाषा आहे ती मराठी ठरवली, म्हणजे त्या काळातली. आता मराठी जर ठरवली तर मग राग कुणाला आला? ते आला गुजरातला, कारण ते म्हणतात तुम्ही मराठीची कशी ठरवली, ती तर आमची बोली आहे, ती गुजरातची बोली असायला पाहिजे होती, तुम्ही तुमची का म्हणलात? मग त्यांनी सुद्धा चळवळ सुरू केली. मग त्याच्यामध्ये अव्वल होते हे गुजरातचे व्यापारी, कारण त्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये सामावलेले होते. त्याच्यामुळे त्यांनी ते केलं. मग ते जे काही गुजरातची साहित्य सभा आहे त्या गुजरात साहिने एक प्रस्ताव केला किंवा त्यांनी समिती आणली आणि त्यांच्यानुसार असं म्हणलं की ही आमची भाषा आहे. परंतु याला उत्तर दिलं कोण? आपले राशी जोग. हे म्हणतात की तुमच्या सगळ्या जी काय भाषा म्हणता त्याच्यामध्ये आख्यात प्रक्रिया असो कोणती विभक्ती प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे सगळं तर मराठीचाच प्रभाव आहे, आणि तुम्ही कसं म्हणता आमची आहे म्हणून. आणि उलट जर पाहिलं 100%पैकी 5% शब्द फक्त गुजरातचे आहेत, 95% जर मराठीचे आहे, तर तुम्ही कसं म्हणता? ते म्हणतात की छे हे जे काही प्रदेश आहे त्याचा सुद्धा अभाव आहे याच्यामध्ये, आणि तुम्ही म्हणतात की गुजरातचे आहे. कसं असं ते म्हणतात. मग हे 4-5 पॉईंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की त्यांनी काय म्हटलं आहे की काय नाही. तर असा हा थोडासा भाग आहे ज्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणू शकता. तर आणखी जर बोललं या तिन्ही बोलीबद्दल तर बऱ्याच गोष्टी पुढे वादात आल्या की पुन्हा आणखी नरेश कवडी यांनी पुणे विद्यापीठाची PhD पदवी करताना 1954 साली एक प्रबंध सादर केला, आणि त्याचा बी निष्कर्ष वेगळा नाही असं आहे. कारण ते असं म्हणतात की आपलीच बोली आहे. तर यांचं बी नाव लिहू शकता तुम्ही, नरेश कवडी. किंवा त्यानंतर डॉक्टर सुभा कुलकर्णी यांनी सुद्धा यांच्यावर मत मांडलं आहे असं बी लिहू शकता. तर त्यांचं म्हणणं आहे की डांगीवर गुजरातचा काही परिणाम असणे साहजिक आहे, हे ना, हे तुम्ही एक्सटेंड करू शकता शेवटी लिहिताना, कन्क्लुजन करताना. डांगीवर गुजरातचा काही परिणाम असणे साहजिकच आहे, कारण एकतर प्रदेशाचे सानिध्य गुजरातचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही वन उत्पादन आहे त्याच्यामध्ये लाकूड, कोळसा यांच्या विनिमयासाठी गुजराती भाषिक व्यापाराशी येथील जनतेचा संबंध येतो. जनतेच्या मागासलेपणामुळे भाषिक अस्मितेच्या जागृतीचा अभाव आहे. पण यामुळे डांगी बोलीची भाषा मराठी आहे ती बोलणाऱ्या प्रदेशाच्या गुजरातमध्ये समाविष्ट आहे, हे भाषावर पानांतर रचण्याच्या तत्वाला सोडून झाले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते बरेच वाद आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला भेटेल बा काय आहे काय नाही. तुम्ही काय लक्षात ठेवायचे की गियर्सन काय म्हणतो, त्यानंतर त्यांची जी काही गुजरातची सभा होती, म्हणजे त्यांनी जी काही समिती नेमली, त्यांनी काय म्हटलं? त्यांनी म्हटलं की आमचीच आहे. आणि ते वाद सुरू झाला 1949 पासून, कारण तेव्हा त्यांनी मराठी जे काही सरकार होतं म्हणजे आपलं बॉम्बे यांच्यामध्ये ते मराठी मांडल्यामुळं. त्यानंतर मग हे जे काही राष्ट्रीय जोग आहे यांनी उत्तर दिलं त्यांना. ते मग पहिलं काय आहे, 100पैकी 5 शब्दच गुजरातीचे आहे. दुसरं म्हणजे छे हे प्रत्यय तुम्हाला दिसतच नाही. आणि ते म्हणतात की आख्यात प्रक्रिया, विभक्ती प्रक्रिया जी काय आहे ते मराठीशी लागून आहे, तर तुम्ही कसं म्हणतात? हे 3-4 पॉईंट तुम्ही नेक्स्ट लिहू शकता. हे नरेश कवडी अथवा डॉक्टर सुभा कुलकर्णी सुद्धा यांचं मत आहे की ही जी काही बोली आहे ती मराठीचीच बोली आहे. मग थोडंसं कन्क्लुजनमध्ये करा तुम्ही की गुजरातवर म्हणजे का गुजरात प्रदेश आहे तिथला जो काही थोडासा भाग आहे तो डांगेवर येण्याचा भाग आहे. जे काही गुजरातची थोडंसं सानिध्य आहे, तिथले लोक काही विनिमयाचं साधन म्हणून करत असेल, काही लोकांनी ती भाषा शिकली असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की ते सगळीच बोली जे काय आहे ते गुजरातची आहे. तर
असं ते म्हणतात की हा तिथला एक लंगडा भाग आहे, असं काहीतरी ते म्हणतात. त्यांच्या वादामध्ये नाही द्यायचं आपल्याला. तर असे हे 3 बोली होते. याच्यामध्ये जर विचार केला तर किचकट बी म्हणता येतं, डोकं बी सरकतं बाजूला, अशा गोष्टी होऊ शकतात. परंतु साध्या गोष्टी सांगतो मी आपल्या उत्तराच्या दृष्टीनं. जर 10 गुणाला प्रश्न आला तर तुम्हाला 7 ते 8 ॲटलिस्ट पॉईंट माहीत असले पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवू शकता, पहिला स्रोत जे काही बोली आहे ती कुठल्या प्रदेशावरून आहे, ते प्रदेशवाचक नाव आहे, हा पहिला पॉईंट झाला. त्या प्रदेशाचे नाव लिहा, दुसरा पॉईंट झाला. त्याच्यातले स्तरभेद सांगा, तिसरा पॉईंट झाला. त्यानंतर तुम्ही काय करा, सोनी व्यवस्था सांगा, त्याच्यातले 2 पॉईंट सांगा, हा 1 पॉईंट झाला. म्हणजे हे 4 पॉईंट झाले. त्याच्यात आख्यात सांगा, 5 प्रकार झाले. एक एक शब्द एकच वाक्यामध्ये लिहायचं आणि त्याचं उदाहरण द्यायचं. त्यानंतर 6वा पॉईंट म्हणजे स्वनिम झाली, आख्यात झाली आणि विभक्ती झाली. हे झाले 6 पॉईंट. पुन्हा शेवटी एक जर वाद असेल तर वाद सांगा. 7-8 पॉईंट झाले वैशिष्ट्ये 10 गुणाला. त्यानंतर जर 15 गुणाला प्रश्न आला तर प्रस्तावना घ्या, थोडी लांब लचक लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रस्तावना म्हणजे पहिले सुरू थोडंसं द्या आणि थोडंसं निवेदन करा. जसं आपण म्हटलं ना, डांगेचं बोलत असताना प्रदेश असा आहे, असा भाग आहे, थोडक्या ओळीमध्ये, म्हणजे आपले 150 शब्द म्हणजे 250 शब्द व्हावेत अशा प्रकारे. त्यानंतर हे थोडक्यात माहिती म्हटलं. सोनीबद्दल 3-4 पॉईंट लिहा, जसं की आहे ना, जेवढे आपल्याला कळतात तेवढे लिहा. जे कळत नाही त्याच्या नादी नका लागू, कारण ते तुम्हाला किचकट करतं आणि मार्गावरून भटकंती करतं. तुम्ही म्हणतात हे मला याद नाही, हे मला याद नाही, गरज नाही ना लिहायची. तेवढे 3-4 लिहा, आहे ना. माहीत असले तर सगळे लिहू शकता, परंतु ॲटलिस्ट 3-4. विभक्तीबद्दल बी 3-4 पॉईंट लिहा, आख्यातमध्ये 3-4 पॉईंट लिहा. म्हणजे ते 3-3 आहे ना, सले सच्या उजीला लागतं, सच्या उजी म्हणजे स लागतं किंवा आहा सहा लागतं, अशा प्रकारचा भाग. तर कसं, त्यानंतर शेवटी वाद लिहा 15 गुणाला आलेस. म्हणजे 2-3 वळीमध्ये वाद लिहा, की सपोज डांगेचा आहे, डांगे आणि गुजरातमध्ये वाद आहे. हा वाद गियरसनमुळे झाला आहे, परंतु डॉक्टर तेराश्री जोगे यांच्या मते जे काही शब्द आहेत 95% 100पैकी 5% शब्द येतात. आख्यात प्रक्रिया म्हणजे मराठी वगैरे आहे हे वेगळे आहे, त्याच्यामुळं विशेषतः म्हणता येणार नाही, असं भाग तुम्ही म्हणू शकता. आणि शेवटी करा, झालं, संपला. 15 गुणाला मार्क आहे. आणि जर वादाचाच प्रश्न आला ना, येतं ना वाद, वाहिरणाच्या वादाविषयी चर्चा करा किंवा डांगीच्या वादाविषयी चर्चा करा, तर त्याची थोडीशी प्रस्तावना लांबलचक करा. म्हणजे पहिल्या शब्दामध्ये वराड प्रदेशावरून आलेले आहे, ह्याच्यामुळे वराडे हा म्हणजे वराडचे नाही वाद, परंतु डांगे या प्रदेशाहून किंवा गुजरातच्या डांगे या प्रदेशातून आलेले आहे, ह्याच्यामुळे डांग हे शब्द वापरला जातो. हा लोकवाचक आहे, हा प्रदेशवाचक आहे. हा झाला प्रस्तावना. मग पुन्हा थोडं एक्सटेंड करा त्याला, ज्याच्यामध्ये स्तरभेद कशा प्रकारे आहेत, काय नाही, हे थोडक्यात माहिती द्या. आणि पुन्हा वादाविषयी बोला. पहिला बी पॉईंट सांगा आणि दुसरा बी पॉईंट सांगा. पहिल्या अगोदर गियरसनमुळे वाद आहे, हा पहिला मुद्दा झाला. वादाचे एकतर्फा असणारे व्यक्ती आणि दुसऱ्या साईडला असणारे व्यक्ती आणि निष्कर्ष काय निघाला, एवढं माहिती लिहा. 10 मार्काला होऊन जातं. तर अशा प्रकारचा भाग आहे, फक्त गोंधळून नका जाऊ.